हम बहुत सारी बातों को बाइबल में सीख रहे हैं। आणि बायबलमधून बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकत आहोत हम काफी दिनों से स्थिरता के विषय में देख रहे हैं। आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही स्थिरतेविषयी ऐकत आहोत। स्थिरता हमारे जीवन में होना चाहिए स्थिरता आपल्या जीवनामध्ये असायला और हवी। स्थिर जब हम रहेंगे तो प्रभु के आशीष हमारे साथ बने आणि रहेंगे। जेव्हा आम्ही स्थिर राहू तेव्हाच परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर राहील। बहुत सारी स्थिरता के विषय में हमने देखा है। आणि बऱ्याचशा स्थिरतांच्या संदर्भामध्ये आम्ही पाहिलेलं अगर आहे। आप पहली बार जुड़े हुए तो आप YouTube पर जाकर देख सकते हैं। आणि पहिल्यांदाच आमच्या बरोबर जोडत असाल तर YouTube वर मागे जाऊन तुम्ही पाहू शकता। मैं थोड़ा सा आगे जाना चाहता मी हूँ। पुढे जाऊ इच्छितो। अब ये यहाँ आकर हम ठहरते हैं कि कौन कौन सी बातें ऐसी हैं जिसकी वजह से मेरे जीवन के हर एक क्षेत्र ये स्थिर हो जाए। आणि आम्ही अशा गोष्टीमध्ये येऊन थांबतो की अशी कोणती क्षेत्र आहेत की ज्यांच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये मला स्थिरता हवी आहे। ये कौन सी वो चीज है जो मुझे स्थिर करेगी। अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला जीवनामध्ये स्थिर ठेवतील। जो बातें हिलती नहीं है, जो बातें स्थिर रहती हैं, जो बातें कभी टलती नहीं है, उन बातों पे मुझे खड़ा होना है। ज्या गोष्टी कधी हलत नाहीत त्या स्थिर राहतात, कधी टळत नाहीत, अशा गोष्टींवरती मला स्थिर उभं राहायचं आहे। जो हिलती नहीं है उस पर अपने जीवन को बनाना है। आणि जे हलत नाही अशावर आपलं जीवन मला असं ठेवायचं तो आहे। बाइबल के अनुसार ऐसी कौन सी चीज है जिससे मेरा जीवन नहीं हिलेगा। मग बायबल अनुसार अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आधारून माझं जीवन हलणार नाही। हम बहुत सारी बातों को आज से आगे हम देखेंगे। आणि इथून पुढे आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत। आप सुनने के लिए तैयार हैं? आप सुनने के लिए तैयार हैं तो ये आपके लिए है। आणि जर शिकण्यासाठी तयार आहात तर हे तुमच्यासाठी आहे। अपने नोटबुक और पेन को साथ में रखना। आपलं वही पेन सोबत असू द्या। अपने बाइबल नहीं खोला तो चलता है, बायबल नाही उघडलं तरी क्योंकि चालेल। समय कम होने के कारण थोड़ा सा जल्दी से जाएंगे, आणि वेळ कमी असल्या कारणाने थोडंसं लवकर जाणार आहोत। इसलिए पेन और अपने नोटबुक को साथ में रखना। आणि म्हणून आपलं पेन वही आपल्या सोबत असू द्या। तो आइए हम देखते हैं कि कौन सी बात है जो हमें स्थिर करती है। या मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी ज्या आम्हाला स्थिरावतात। परमेश्वर के वचन के अनुसार, देवाच्या वचनानुसार, प्रभु का वचन कहता है देवाचं वचन सांगतो जो परमेश्वर बनाता है वो बातें स्थिर होती हैं। जे परमेश्वर बनवतो ते स्थिर असतं। परमेश्वर की बातें कभी भी टलती नहीं है, परमेश्वराच्या गोष्टी कधीही ढळत वो नाही, कभी हिलती नहीं है। कधी हलत नाही। जब परमेश्वर बनाता है चीजों को तो वो स्थिर होती हैं। जब परमेश्वर गोष्टी बनवतो त्या स्थिरच असतात। सुनिए, ऐका, हम देखते हैं बड़े बड़े किले इस दुनिया में बनाए गए हैं। आणि या जगामध्ये मोठमोठे किल्ले आम्ही पाहतो। हम देखते हैं बड़े बड़े वास्तु को बनाया गया है। मोठमोठ्या वास्तू आम्ही पाहतो। 200 साल से, 300 साल से, 400 साल से, 500 साल से वो हिली नहीं है। 2, 4, 5 500 वर्षांपासून त्या अशाच उभ्या आहेत, त्या हलत नाही, वो स्थिर खड़ी है। त्या उभ्या आहेत, स्थिर आहेत। ये मनुष्य ने बनाया है हे मनुष्याने बनवलेलं और आहे मनुष्य को परमेश्वर ने बनाया है। आणि मनुष्याला परमेश्वराने बनवलं। अगर परमेश्वर जब बनाता है तो सोचिए वो कितने साल टिकने वाली है। परमेश्वर जेव्हा बनवतो तो विचार करा ते किती वर्ष टिकणार वो आहे। हमेशा के लिए टिकने वाली है, ते सदैव टिकणार वो आहे, सदैव स्थिर रहने वाली चीजें हैं। सदैव स्थिर राहणाऱ्या गोष्टी इसलिए आहेत। जो परमेश्वर बनाता है वो हमेशा स्थिर रहती आणि है। म्हणून जेव्हा परमेश्वर गोष्टी बनवतो ते नेहमी स्थिर राहतात। इस मसीहों को संसार से मसीह ने निकाल लिया है, बुलाया है। आणि या जगामधून ख्रिस्ती लोकांना परमेश्वराने बोलावलेलं आहे। कैसे परमेश्वर ने इस चर्च को तैयार किया? कसं मंडळीला परमेश्वराने रचलेलं आहे। जब आराधना करायला तो सुरुवात केली पेंटिकोस्ट के दिन क्या हुआ? तेव्हा पेंटिकोस्टच्या दिवशी काय झालं? पवित्र आत्म्याचा वर्षाव त्या ठिकाणी झाला। प्रेषित दूसरा अध्याय 1 से 4 वचन के अंदर, प्रेषित 2, 1 ते 4 और वचनामध्ये यहाँ पर परमेश्वर ने चर्च को जन्म दिया। या ठिकाणी परमेश्वराने चर्चला जन्म घातलं। अब आता कलीसिया जो है ये देह की उपमा दी गई है, मंडळीला देहाची उपमा दिली। आम्ही मेलेलो होतो, लेकिन यीशु ने हमें मरे हुए में से निकाल कर आपको और मुझे आत्मा में जिंदा। इस वचन कहता है एफिस 5:25 मध्ये असं लिहिलंय। मसीह सुनने के लिए तैयार है? ऐकण्यासाठी तयार आहोत का? सुनिए, ऐका, अब आपको मैं कैसे स्थापन हुई यीशु का चर्च वो दिखाना चाहता हूँ। आता मी तुम्हाला दाखवू इच्छितो की येशूची मंडळी कशी स्थापन झाली। सृष्टि में 2 व्यक्ति की रचना की गई, आणि सृष्टीमध्ये 2 व्यक्तींची रचना केली गेली, एक आदम आदम और दूसरी हवा। आणि दुसरी यीशु मसीह को कहा त्या गया, ठिकाणी दुसरा आदम प्रभू येशू ख्रिस्ताला उद्देशून म्हटला कहा आणि म्हटला बहुत अच्छा है, खूप चांगलं आहे। सब मिल हुआ। आता या ठिकाणी काय झालं सुनिए, ऐका, मैं आपको बाद में बुलाऊंगा, आप यहीं पर रुकना, बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ। अब क्या हुआ? आता काय झालं? परमेश्वर ने सब सृष्टि बना दी परमेश्वराने सर्व सृष्टीची निर्मिती केली और कहा आणि म्हटलं बहुत अच्छा है, खूप चांगलं आहे, बहुत ही अच्छा है, खूपच चांगलं आहे, बहुत बढ़िया है। खूप चांगलं आहे। लेकिन ये आदम अकेला घूम रहा है, पण हा आदम एकटा फिरतोय, अकेला घूम रहा है। एकटाच फिरतोय। क्या हुआ मालूम?
काय झालं माहितीये का, उससे बातचीत करने वाला कोई नहीं है, त्याच्या संग ती बोलायला कोणीच नाहीये कोई उसको मन को बहलाने वाला कोई नहीं है. आणि त्याचं मन प्रसन्न करायला कोणच नाहीये. वो जिराफ के पास जा रहा है, जिराफ समझ नहीं रहा है क्या बोल रहा है. आणि जिराफ कडे चाललाय, जिराफला समजत नाही की तो काय म्हणतोय. वो हाथी के पास जा रहा है, हाथी कुर कर रहा है, आणि हत्तीकडे गेला त्यालाही काही कळत नाही वो समझ में नहीं क्या कर रहा है. आणि कळत नाही त्याला काय करतोय. तो परमेश्वर ने देखा हे परमेश्वराने पाहिलं, इसका अकेला रहना अच्छा नहीं है. याचं एकटं राहणं बरं नाही. ये खुद परमेश्वर बोल रहा है. हे स्वतः परमेश्वर म्हणतोय उत्पत्ति 2 अध्याय 18 वचन में उत्पत्ती 2:18 मध्ये कि आदम का अकेला रहना अच्छा नहीं है, आदामाचं एकटं असणं बरं नाही. मैं उसके लिए एक सहायक बनाऊंगा मी त्याच्यासाठी एक सहाय्यक बनवेन जो उसके साथ में मेल खाए. जो त्याच्यासोबत समरूप होईल. सुनिए ऐका सुनिए, ऐका, परमेश्वर को अच्छा नहीं लगा. परमेश्वरला बरं नाही वाटलं. क्या अच्छा नहीं लगा? काय नाही चांगलं वाटलं कि वो अकेला रहे. की तो एकटा असावा. इसलिए प्रभु ने कहा आणि म्हणून प्रभू म्हटलं, मैं इसको एक सहायक बनाने मी वाला हूं. याला एक सहाय्यक निर्मिन. और परमेश्वर ने इसको नींद में डाल दिया. आणि परमेश्वरानं याला झोपी घालवलं. आंखें बंद कर दे, अभी एक चमत्कार होने वाला है. देख, आजा आजा, इसके पीछे रुक. अब इसको नहीं मालूम क्या हो रहा है. आणि ह्याला नाही माहित की काय होतंय. सुनिए, ऐका, मेरे पास समय नहीं है, नहीं तो आप ना पास्टर्स मीटिंग में आना, मैं इसको और गहराई से आणि समझाऊंगा. वेळ नसल्या कारणानं मी जास्त नाही सांगू शकत, पण पास्टर्स मीटिंग मध्ये तुम्हाला पूर्ण समजून सांगेन. 3 या 4 दिन का मीटिंग है अब अगले नेक्स्ट मंथ में. आणि पुढच्या महिन्यात 3 ते 4 दिवसाची मीटिंग आहे इसको मैं गहराई से समझाने वाला हूं. आणि खोलवर मी हे समजावणार आहे. अब परमेश्वर ने देखा ये अकेला है. आता परमेश्वराने पाहिलं की हा एकटा आहे. अब परमेश्वर ने इसको नींद में डाल दिया. आता परमेश्वराने याला झोपी घातलं. उसको 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 वो मरा नहीं, तो मेला नाही, उसको नींद में डाल दिया. त्याला झोपी वो घातलं. इसलिए नींद में डाला यासाठी झोपी कि घातलं यहाँ पर पतन से पहले परमेश्वर ने नारी को बनाया, आणि पतनापूर्वी परमेश्वराने नारीला बनवलं. इसलिए वहां पर छुटकारे की जरूरत नहीं है. आणि म्हणून तिथे सुटकेची गरज नाहीये. अब वहां पर इसको मदद करने वाली एक सहायक चाहिए. आता याला मदत करण्यासाठी एक सहाय्यक या ठिकाणी हवी. परमेश्वर को सुला दिया, परमेश्वराने त्याला झोपी घातलं इसकी पसली को निकाला, आणि त्यांनी बरगडी काढली. और देख मत रे तू सोया है. परमेश्वर ने इसको नींद में डाला आणि है, परमेश्वराने याला झोपी घातलेलं आहे. और परमेश्वर चाहता था कि मैं इसके लिए एक सहायक बनाऊं आणि परमेश्वराची इच्छा होती की मी याच्यासाठी एक सहाय्यक तयार जो करेन, इससे मेल खाए जे याला समरूप असेल और इसकी सहायता करे. आणि त्याची सहायता करू शकेल. तो परमेश्वर ने इसकी पसली से तैयार किया. आणि परमेश्वराने त्याच्या फासळीतून तिला तयार केलं. सुनिए, ऐका, परमेश्वर ने मिट्टी से नहीं बनाया, परमेश्वराने मातीतून नाही बनवलं. परमेश्वर ने किसी मिट्टी को लेकर हवा को नहीं बनाया. परमेश्वराने कोणती माती घेऊन हवा नाही बनवली. हवा जो है आदम में से निकाली गई है. आणि हवा जी आहे ती आदमातून काढली गेलेली आहे. मिट्टी से नहीं निकाली, मातीतून नाही काढली, पेड़ से नहीं निकाली, झाडातून नाही काढली, आदम में से निकाली गई हवा है. आदमातून काढली गेलेली हवा आहे. चर्च सुनना, मंडळी ऐका, परमेश्वर ने कलिसिया को भी पत्नी की उपमा दी है. परमेश्वराने मंडळीला देखील पत्नीची उपमा दिलेली आहे. कलिसिया जो है मंडळी जी आहे यीशु मसीह के हृदय से निकाली गई येशू है. ख्रिस्ताच्या हृदयातून काढली गेलेली आहे. पहला आदम से हवा बनाया, पहिल्या आदमापासून हवा बनवली दूसरे आदम से चर्च को बनाया. आणि दुसऱ्या आदमापासून मंडळी बनवली. और आदम को कहा आणि आदमाला म्हटलं आंखें खोल. अब आता डोळे उघड. आदम खुश. आणि आदम खुश अभी झाला. तक खुश नहीं था, जिराफ को देख के खुश नहीं था, हाथी को देख के खुश नहीं था, पेड़ को चांद को देख के खुश नहीं था. आणि आतापर्यंत इतर सर्व गोष्टींना बघून काही तो आनंदी नव्हता. लेकिन जब हवा को देखा, देखना पण जेव्हा हवेला पाहिलं तो बड़ा खुश हुआ. तर फार आनंदी झाला. ये मेरे मन की है, हे माझ्या मनाचे आहे, ये मुझे समझ सकती है. ही मला समजून घेऊ शकते. दोनों ने मेल खाया. आणि दोघं समरूप झाले. क्यों बनाया? का बनवलं? उसकी सहायता करने के लिए. त्याची सहायता करण्यासाठी. क्यों बनाया? काय बनवलं? उससे मेल खाने के लिए. त्याच्या समरूप असण्यासाठी. सुनिए ऐका चर्च, मंडळी, सुनो, ऐका, आदम में से निकाली गई हवा है. आदमातून काढली गेलेली हवा आहे. चर्च मंडळी, यीशु के हृदय से निकाली गई चर्च है. येशूच्या हृदयामधून निघालेली मंडळी आहे. इसलिए चर्च बहुत इंपॉर्टेंट है. आणि म्हणून मंडळी ही फार महत्वपूर्ण आहे. और ये इधर आ जाओ दोनों. चर्च क्यों बनाया? आणि मंडळी का बनवली? कि जो आदम को परमेश्वर ने उसकी योजनाओं को पूरा करने के लिए बनाया गया था, वो योजना हवा के द्वारा
परमेश्वर की योजना पूरी हो सके। आणि आदामाला ज्या कारणासाठी परमेश्वराने बनवलेलं होतं त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी, त्या योजना पूर्ण करण्यासाठी हवेला देखील सहभागी व्हावं म्हणून साठी तिला बनवलं, इसलिए परमेश्वर ने चर्च को बना। आणि म्हणून मंडळीला परमेश्वराने बनवलं। ये आदम की सहायक है। ही आदामाची सहाय्यक आहे। अगर इफिस 5 में पढ़ते हैं 25:5 मध्ये जर तो ये वाचलं कलीसिया का प्रतिरूप है। तर हे मंडळीचं प्रतिरूप आहे। मिट्टी से नहीं बनाया, मातीतून नाही कोई घडलेली, वस्तु से नहीं कुठल्या बनाया, वस्तूनी नाही घडलेली। ये आदम के हड्डी से, आदम में से प्रभु ने इसको तर निकाला, ही आदामाच्या हाडांपासून, आदमातून बनवली गेलेली उसकी आहे, पसली से इसको बनाया त्याच्या गया। फासळीपासून बनवली गेलेली इसका आहे। मतलब ये है याचा अर्थ हा, जो हवा है जी हवा आहे वो आदम के अंश से निकाला गया ती है, आदमाच्या अंशामधून काढली और गेलेली आहे, कलीसिया भी मसीह में से निकली है, आणि मंडळी देखील मसीहमधूनच निघालेली आहे, मसीह से निकली है। मसीहमधूनच वो निघालेली इसलिए याकरता कि वो परमेश्वर की योजनाओं को पूरा कर की ती सके। परमेश्वराची योजना पूर्ण करू शकेल। कलीसिया मसीह में से निकली है। मंडळी मसीहमधून निघालेली आहे। आप और मैं भी यीशु मसीह के हृदय से निकाले गए लोग तुम्ही हैं। आणि मी देखील येशू ख्रिस्ताच्या हृदयामधून काढले गेलेले लोक आहोत, इसलिए इसलिए यीशु ने, परमेश्वर ने यहाँ कहा, आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो यीशु ने अपने कलीसिया के लिए जान दे दी है। येशूने आपल्या मंडळीसाठी आपला प्राण दिला। कैसे? कसा? सुनिए, ऐका, यीशु मसीह क्रूस पर मर गए, येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारले गेले, हम सबको मालूम है। आम्हा सर्वांना ठाऊक आहे। यीशु ऐसा वचन कहता है, वचन असं सांगतं, सूर्य अस्त से होने से पहले, सूर्यास्त होण्या अगोदर, या जब सूर्य जब ढलता है उससे पहले जो क्रूस पर लटकाए गए शरीर हैं, अगर वो नहीं मरते हैं तो उनकी हड्डियां तोड़ी जाती थी। असं होतं लिहिलेलं की सूर्य मावळण्या अगोदर जर वधस्तंभावर लटकवलेल्या व्यक्तीचा प्राण गेला नाही तर त्याचे हाडं तोडण्यात यावे। जो 2 चोर लटकाए गए थे, जे 2 चोर लटकवले गेलेले उनको होते, मारने के लिए उनकी हड्डियां तोड़ी गई। त्यांना मारून टाकण्यासाठी त्यांची हाडं तोडण्यात आली। लेकिन जब यीशु मसीह को चेक करने आए पण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आले तो उन्होंने देखा कि यीशु मसीह मर चुके हैं। तर त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्त हे मरण पावलेले आहे। सुनिए, मेरे यीशु को दुनिया में कोई पैदा नहीं हुआ जो उसको मार सके। माझ्या येशू ख्रिस्ताला कुणी मारू शकेल असं या जगात कुणीच नाही। यीशु मसीह ने खुद अपनी जान दी है त्यांनी स्वतः आपला प्राण दिला अपने चर्च के लिए। आपल्या मंडळीसाठी। क्या हुआ? काय झालं? वहां पे कुछ सैनिक थे, त्या ठिकाणी काही सैनिक होते, उन्होंने चेक करने के लिए उसके हृदय में भाला को डाला। त्यांनी ते चेक करण्यासाठी त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसला। वहां पे क्या हुआ? त्या ठिकाणी काय झालं? वहां पे 2 बातें हुई। 2 गोष्टी झाल्या। आप यूहन्ना 19:31 से 37 में पढ़ सकते हैं। योहान 19:31 ते 37 तुम्ही वाचू शकता। वहां पर एक सैनिक आया, त्या ठिकाणी एक सैनिक आला, उन्होंने भाला को डाला, त्याने तो भाला त्याच्या कुशीत वहां पे खुपसला। 2 बातें वहां पे त्या निकला, ठिकाणी 2 गोष्टी निघाल्या, एक तो लहू निकला एक तर रक्त निघालं और दूसरा पानी आणि निकला। दुसरं पाणी निघालं। सुनिए, ऐका, लहू इसलिए निकला रक्त याकरता निघालं कि हमें पापों से शुद्ध कर सके। की तो आम्हाला पापापासून शुद्ध करू शकेल। एदेन के बाग के अंदर लहू की जरूरत नहीं थी, एदेन बागेमध्ये रक्ताची गरज नव्हती, क्योंकि वहां पाप ही नहीं था। कारण तिकडे पापच नव्हतं। इसलिए वहां पे पाप की जरूरत ना होने के कारण वहां पे लहू नहीं दिखाया आणि गया। पापाची गरज तिथं नसल्या कारणाने तिथं रक्त नाही दाखवलं, दर्शवलं गेलं नाही। किंवा ते दर्शवलं नाही लेकिन गेलं। यहाँ पर जो है, पण या ठिकाणी यहाँ लहू बहाया है, रक्त सांडलं क्योंकि गेलं, यहाँ पे पाप से छुटकारे की जरूरत थी, कारण की या ठिकाणी पापापासून सुटकेची गरज होती। इसलिए लहू की जरूरत है। इथं म्हणून रक्ताची गरज आहे। इसलिए इब्री 9 कहता है कि पाप रक्त बहे बिना पापों की क्षमा नहीं है। आणि इब्री 9 मध्ये असं सांगते की रक्त सांडल्या वाचून पापाची क्षमा इब्री नाही। 9:27 के अंदर, इब्री 9:27 मध्ये इसलिए लहू की इसलिए जरूरत थी कि पापों की क्षमा मिले, आणि रक्ताची गरज याकरता होती जेणेकरून पापाची क्षमा मिळावी। और यीशु के लहू के द्वारा आपको मुझे पापों की क्षमा मिल आणि चुकी है। येशूच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळालेली आहे। सुनिए, ऐका, अभी आप और मैं पापी नादान नहीं है। आता तुम्ही आणि मी पापी नादान नाही आहोत। अभी आप और मैं पापी नहीं है, आता तुम्ही आणि मी पापी नाही हम आहोत। परमेश्वर के बेटे और बेटियां आम्ही हैं, परमेश्वराची पुत्र आणि कन्या आहोत, जो यीशु मसीह के लहू से धोए गए जे हैं। येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले वो गेलेले पापी नहीं आहेत। ते है। पापी नाही यीशु ने उन्हें पाप से बाहर निकालकर उनको उद्धार देकर, यीशु ने उसकी कलीसिया में लाकर उनको बेटे और बेटियों का दर्जा दिया। येशू ख्रिस्ताने त्यांना पापापासून सुटका दिली, त्यांचं तारण केलं आणि मंडळीमध्ये आणून त्याला पुत्र आणि कन्या असं गणलेलं आहे। सुनिए, ऐका, दूसरी बात, दुसरी गोष्ट, उसमें से पानी निकला। त्यामधून पाणी निघालं। पानी का क्या दर्शक है? पाणी कशाचं दर्शक आहे? पानी ही जीवन देता है। पाणी हे जीवन देतं। और सुनिए, ऐका, कलीसिया में जीवन मिलता है। मंडळीमध्ये जीवन मिळतं। ये दोनों एक नहीं है, हे दोघं एक नाहीयेत, ये दोनों एक नहीं है, हे दोघं एक नाहीयेत, ये दोनों
ये दो नहीं है, सॉरी, ये दो नहीं है, दोघंही दोन वेगळे नाही ये आहेत, एक है, तर हे एक आहेत, एक है, हे एक आहेत. क्योंकि आदम में से इसको निकाला गया, कारण आदामामधून हिला काढलं गेलेलं ये आहे, एक है. हे एक आहेत. चर्च और यीशु ये दो नहीं है, ये एक है. आणि म्हणून मंडळी आणि येशू हे वेगळे नाहीत, तर हे एकच आहेत. चर्च क्या करेगा? मंडळी काय करेल? चर्च जीवन देता है, जीवन देतं. चर्च जीवन देता हे है, मंडळी जीवन देतं. जीवन देने का काम करता है. जीवन देण्याचं काम ही मंडळी करते. चर्च क्या है? मंडळी काय आहे? उद्धार प्राप्त किए हुए लोगों का समूह है. तारण प्राप्त केलेल्या लोकांचा गट आहे. अगर आपका अभी तक उद्धार नहीं हुआ, अजूनही जर तुमचं तारण झालं आप नाहीये, यीशु मसीह को स्वीकार तर करें, येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा. वो आपको उद्धार देने के लिए तो तैयार है. तुम्हाला तारण देण्यासाठी तयार और आहे. आपके लिए आणि और तुमच्यासाठी, मेरे लिए माझ्यासाठी खुदा बाप ने हवा को तैयार किया परमेश्वराने ह्या हवेले तयार केलं कि इसमें हम बने, की तिच्यामध्ये आम्ही बनावं, इसमें हमें जीवन मिले. तिच्यामध्ये आम्हाला जीवन मिळावं. पानी प्रभु के जीवन को दिखाता है, पाणी परमेश्वराचं जीवन दाखवतं लहू छुटकारे का दर्शक है. आणि रक्त सुटकेचं दर्शक आहे. लहू से छुटकारा मिलने के बाद में रक्ताने सुटका मिळाल्यानंतर प्रभु हमें जीवन में लेकर आता है. प्रभू आम्हाला जीवनामध्ये घेऊन येतो. और क्या करेगा परमेश्वर? आणि काय करणार आहे परमेश्वर? हवा के द्वारा हवेच्या द्वारे इस पृथ्वी पर या पृथ्वीवर उसके हृदय को, त्याच्या हृदयाला, जो उसके हृदय की इच्छाएं हैं, जी त्याच्या हृदयाच्या इच्छा आहेत, ये कलीसिया के द्वारा या मंडळीच्या द्वारे उसको पूरा ते करेगा, पूर्ण करणार आहे. उसको पूरा ते करेगा. पूर्ण करणार आहे. कलीसिया कौन है? मंडळी कोण आहे? आप और मैं है. तुम्ही आणि मी आहोत. मेरे द्वारा, माझ्याद्वारे, मेरे द्वारा माझ्याद्वारे परमेश्वर परमेश्वर उसकी इच्छाओं को पूरा करेगा. त्याच्या इच्छा पूर्ण करणार आहे. जब हवा को बनाया ना, जेव्हा हवेला बनवलं ना, प्रभु संतुष्ट हुआ. प्रभू संतुष्ट उससे झाला. पहले संतुष्ट नहीं था. याच्या अगोदर संतुष्ट नव्हता. अब पेड़ बनाया, चंद्रमा बनाया, सूर्य बनाया, ग्रह बनाया. प्रभु ने जब आदम को देखा, बोला यार ये अकेला है, अच्छा नहीं लगा. प्रभु संतुष्ट नहीं हुआ. त्याने चंद्र, सूर्य, तारे, झाडं, सृष्टी सगळं बनवलं, आदामाला बनवलं, तरी परमेश्वर संतुष्ट नव्हता. तो म्हटलं हे काही बरं नाही. जब हवा को बनाया, जेव्हा हवेला बनवलं, उसके बाद प्रभु ने विश्राम किया. त्यावेळेस त्याच्यानंतर परमेश्वराने विश्राम इसका केला. मतलब क्या हुआ? याचा अर्थ प्रभु काय? काम करता रहा, प्रभु काम करता रहा. परमेश्वर काम करत राहिला. जब तक वो संतुष्ट नहीं हुआ तब तक काम करता. जोपर्यंत संतुष्ट झाला नाही तोपर्यंत काम करत राहिला. जब हवा को बनाया, जेव्हा हवेला बनवलं, प्रभु संतुष्ट हुआ प्रभू संतुष्ट झाला और प्रभु ने विश्राम आणि किया. प्रभूने विश्राम केला. प्रभु ने विसावा लिया. प्रभूने विसावा घेतला. इसका मतलब याचा अर्थ प्रभु संतुष्ट है. प्रभू संतुष्ट आहे. अब प्रभु संतुष्ट नहीं है अभी तक. अजूनपर्यंत प्रभू संतुष्ट नाहीये. उसके कलिसिया के लिए, त्याच्या मंडळीसाठी, उसके चर्च के लिए. त्याच्या चर्चसाठी. जब प्रभु उसके कलिसिया के लिए संतुष्ट होगा ना, जेव्हा प्रभू त्याच्या मंडळीसाठी संतुष्ट होईल ना, प्रभु उसके कलिसिया को लेकर चला प्रभू जाएगा, त्याच्या मंडळीला घेऊन जाईल. उसके चर्च को लेकर जाएगा, त्याच्या मंडळीला घेऊन जाईल. उसके चर्च को लेकर जाएगा. त्याच्या मंडळीला घेऊन जाईल. कलिसिया परमेश्वर की योजना में पाप रहित है. आणि परमेश्वराच्या योजनेमध्ये मंडळी ही पाप विरहित आहे. इसमें कोई पाप नहीं होना त्याच्यामध्ये चाहिए. कोणतंही पाप इसलिए नसावं. इफिसियंस 5 में पढ़ते हैं, आणि म्हणून इफिस 5 जेव्हा मी वाचतो, वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय कि मेरा जो चर्च है वो सुरकति विरहित, दाग विरहित, निष्कलंक वगैरह वगैरह, ये सब उपमा वहां प्रभु ने दिया आणि है. माझी मंडळी ही डाग विरहित, सुरकुत विरहित आणि निष्कलंक अशी वेगवेगळ्या उपमा दिल्या गेलेल्या. परमेश्वर एक कलिसिया को, ऐसी कलिसिया जो निष्कलंक, पाप विरहित, ऐसी कलिसिया हो, उसको पाने की इच्छा रखता है. आणि परमेश्वराची इच्छा ही आहे की त्याची मंडळी ही पाप विरहित, सुरकुती विरहित आणि निष्कलंक असावी. आप समझ रहे हैं? पड़ोसी को बोलना समझ रहे हैं कि नहीं? अभी समझ में आया? हवा को निकाला, इसकी हवा नहीं निकाली, हवा को निकाला. ह्याची हवा नाही काढली तर त्याच्यामधून हवा काढली. अब ये दोनों दो नहीं है, आता हे दोघं वेगळे नाहीयेत, ये एक है. तर हे एक आहेत. इसलिए कल से 1:18, आणि म्हणून कलसेकरास पत्र 1:18, कल से 2:19, कलसे 2:19, इफिस 5:22 से लेके 30 वचन इफिस 5:22 ते 30 यहाँ पे लिखा है. या ठिकाणी लिहिलंय कलिसिया मंडळी देह है देह आहे परमेश्वर का. परमेश्वराचा. इफिस 5:30 पे लिखा है इफिस 5:30 मध्ये लिहिलंय हम उसके देह के अंग हैं. आम्ही त्याच्या देहाचे अवयव आहोत. हम उसके देह के अंग हैं. आम्ही त्याच्या देहाचे अवयव आहोत. आप और मैं उसके देह के अंग हैं. तुम्ही आणि मी त्याच्या देहाचे अवयव आहोत. अपने पड़ोसी को बोलना मैं एक अंग हूँ. हाथ में हाथ मिलाकर कहना मैं एक अंग हूँ. आमीन. थैंक यू दादा, थैंक यू वेरी मच. दोनों के लिए जोरदार ताली बजाएं. अब थोड़ा सा और आगे जाएंगे. आता थोडंसं आणखी पुढे जाऊ. आप सीख रहे हैं? शिकताय का काही? सीख रहे हैं?
मैं थोड़े दिन और चर्च के बारे में समझाना चाहता हूँ। आणि काही वेळ मी आणखी ह्या मंडळी संदर्भामध्ये शिकवू इच्छितो. ये 40 मिनट में होने वाला बात नहीं है। आणि 40 मिनिटांमध्ये संपवणारा भाग नाहीये. मैं जब इसको पढ़ रहा था, जेव्हा मी हे वाचत होतो मेरा हृदय टूट गया माझं हृदय तुटलं कि प्रभु उसके कलीसिया से क्या चाहता की है प्रभू त्याच्या मंडळीकडून काय अपेक्षा करतो और हम कहाँ हैं। आणि आम्ही कुठे आहोत. बहुत बार हम ऐसे स्त्री पुरुषों को ढूंढते हैं जो परफेक्ट हो। बऱ्याचदा आम्ही असे स्त्री आणि पुरुष शोधतो जे परिपूर्ण आहेत. हम चाहते हैं कि जो मेरा पार्टनर है वो एकदम सिद्ध और परफेक्ट बने। आणि आम्हाला असं वाटतं की माझा जो जोडीदार आहे तो अगदी सिद्ध असावा, परिपूर्ण असावा. वो चेक करते हैं, आणि ते चेक करतात ठुकराते चले जाते हैं, आणि ते रिजेक्ट करते हैं। रिजेक्ट करत जातात. जब कोई शादी करता है आदमी, ज्यावेळेस लग्न होतं कुणाचं तब बहुत बार देखते हैं वो फोटो मंगा लो, वो फोटो मंगा लो, ये फोटो मंगा लो। नहीं, इसमें थोड़ा सा प्रॉब्लम है, इसकी साड़ी मेरे को अच्छी नहीं लगी, इसका नाक मेरे को अच्छा नहीं लगा, इसका कान मेरे को, रिजेक्ट करते चले जाते हैं। आणि फोटो वेगवेगळ्या मागवतात आणि म्हणतात नाही हिचं साडी नाही व्यवस्थित, कान नाही व्यवस्थित, आणि मग नाही आवडले की नाकारतात. इसकी डिग्री भी नहीं है। आणि हिची डिग्री पण नाही. हम चाहते हैं, आमची अपेक्षा ही आहे मैं एकदम परफेक्ट चाहिए, मुझे एकदम, मला एकदम सगळं परिपूर्ण परफेक्ट पाहिजे. इस दुनिया में आप कहीं भी चले जाएं, हमें कोई परफेक्ट मिलने वाला आणि नहीं या है। जगात तुम्ही कितीही कुठेही जा तुम्हाला कुणीही परिपूर्ण सापडणार नाही. इसलिए आज बहुत सारी शादियां बर्बाद हो रही हैं। आणि म्हणून आज बरेचसे जे विवाह आहेत ते संपलेले आहेत. उनको लगता है कि ये मेरे योग्य नहीं है। आणि त्यांना असं वाटतं की माझ्या योग्यतेचं नाहीये. हम सिद्ध व्यक्ति को खोज रहे हैं। आम्ही फक्त सिद्ध व्यक्ती जो परिपूर्ण आहे त्याला शोधतो. जब किसी साथीदार को, जोड़ीदार को, जब उसका साथीदार मिल जाता है आणि जेव्हा एखाद्याला त्याचा जोडीदार मिळतो तो बड़ा खुश होता है। फार आनंदी होतो. अरे वाह, मेरे मन के जैसे मुझे मिल गई, मेरे मन के जैसे मुझे मिल गई। अरे माझ्या मनाप्रमाणे मला मिळाली. और एक दूसरे का दिल जीत लेते हैं आणि एकमेकांचं मन जिंकतात और कहते हैं आणि म्हणतात मैं जैसा चाहती थी वैसा मेरे सपनों का राजा मुझे मिल गया। आणि जसा मला हवा होता तसा माझ्या स्वप्नांचा राजा मला सापडला. जैसा मैं चाहता था मेरे सपनों की रानी घोड़ी पे बैठकर आ रही है। आणि जसे माझी इच्छा होती तशीच स्वप्नामध्ये राणी माझी जी आहे ती घोड्यावर बसून येते. हम भावनाओं में घिर जाते हैं, आणि आम्ही भावनांमध्ये जातो, भावनाओं में भर जाते हैं भावनांमध्ये भरतो और भावनाओं में आकर हम आगे चलते हैं। भावनामध्ये येऊन आम्ही पुढे चालतो. शुरुआत बहुत अच्छी है, सुरुवात फार चांगली होती. कई दिन, कई महीने, कई साल इसमें निकल जाते आणि हैं कितीतरी दिवस, महिने, वर्ष याच्यात निघून जातात. क्योंकि भावनाओं का जो स्तर है वो एकदम ऊंचा है। कारण भावनांचा जो स्तर आहे ते फार उंच आहे. लेकिन यही एक दिन भावनाओं का स्तर नीचे गिर जाता पण है। हाच भावनांचा स्तर एक दिवशी खाली ढासळतो. अब उनको एक दूसरे की बातें अच्छी नहीं लगती, आता त्यांना एकमेकांच्या गोष्टी आवडत नाही. अब उनको एक दूसरे का बोलना अच्छा नहीं लगता, एकमेकांचं बोलणं नाही आवडत. अब शिकायत करना शुरू कर देते हैं। मग तक्रार करायला सुरुवात होते. मला वाटलंच नव्हतं या असं निघणार, मैं कभी सपनों में भी नहीं सोचा था ऐसा। मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. अब पहले जब मिले थे तब बोल रहे थे कि मेरे सपनों का राजा है, आणि पहिले जेव्हा भेटले होते तेव्हा म्हणत होते की माझ्या स्वप्नांचा राजा आहे. क्योंकि भावनाओं में इतना स्तर ऊपर हो गया था कि वो एक दूसरे को रिजेक्ट नहीं कर पा रहे हैं। कारण की भावनांमध्ये तो दर एवढा उंच गेला होता की एकमेकाला नाकारू शकत नव्हते. लेकिन अब भावना का स्तर नीचे गिर गया, पण आता तो भावनांचा स्तर खाली आलाय. अब शिकायत करते हैं। आता तक्रार करतात. पंडित दादा के सामने शिकायत कर दी, आणि पंडित दादा आले त्यांच्या समोर तक्रार. अजिबात माझे जो सोचा था वो नहीं निकला, आणि जो विचार केला होता तसं नाहीच निघालं. जिसके सामने उसके सामने तक्रार करना शुरू कर दिया। आणि नाही त्याच्या समोर तक्रार करणं सुरुवात होऊन जाते. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? जो भावनाएं हैं उसका स्तर नीचे जो गिर चुका है। जो भावनांचा स्तर आहे ना तो खाली ढासळला. ये सिर्फ प्रेम में पड़ने का अनुभव था, हा फक्त प्रेमात पडण्याचा अनुभव होता. लेकिन प्यार में पड़ने की भावनाएं जो है ना वो नीचे आ गई हैं। पण प्रेमात पडण्याच्या ज्या भावना आहेत ना त्याचा स्तर जरा खाली आलाय. सुनो, ऐका, सच्चा प्रेम तब शुरू होता है खरं प्रेम तेव्हा सुरू होतं जब भावनाएं मर जाती हैं। जेव्हा भावना मरतात. समझ में नहीं आया? सुनिए ऐका, और समझाता हूं। अजून सांगतो. प्रेम जो है प्रेम जे आहे क्या है? काय? प्रेम भावनाएं नहीं है, प्रेम हे भावना नाहीयेत. प्रेम ये एक वाचा है। वाचा का मतलब होता है प्रतिज्ञा, प्रेम हे एक शपथ आहे किंवा कमिटमेंट है, कमिटमेंट आहे, करार आहे. प्रेम वचनबद्धता है। प्रेम ही वचनबद्धता आहे. जब मलाकी 2:14 में जब पढ़ते हैं, मलाकी 2:14 मध्ये जेव्हा आपण पाहतो वहां पे एक करार है, वहां पे कमिटमेंट है, वहां पे एक वचनबद्धता आणि है। त्या ठिकाणी एक वचनबद्धता आहे, करार आहे.
ये प्रेम से या भावनाओं से कई ऊंचा स्तर है। आणि प्रेम आणि भावनांपेक्षा कितीतरी उंच हा स्तर आहे। ये वचनबद्धता है। ही वचनबद्धता आहे। वचनबद्धता का मतलब है मैंने वचन दिया है, मैं कुछ भी हो जाए मुझे ये निभाना है। आणि वचनबद्धता याचा अर्थ मी करार केलेला आहे, मग काही घेऊ देत मी याच्या सोबत राहीन। शादी के कई साल के बाद में हम शिकायत करना शुरू कर देते हैं, आणि लग्नाच्या कितीतरी वर्षांनंतर आम्ही तक्रार करायला सुरुवात करतो। लेकिन शादी से पहले बड़ी प्यार भरी बातें होती थी। पण लग्ना अगोदर फार चांगल्या गप्पा चालायच्या, एक दूसरे के बिना रह नहीं पाते थे, एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते, चांद तारे तोड़ने की बात करते थे। आणि सूर्य तारे तोडण्याच्या गोष्टी होत अब होत्या। चांद तारे तो दूर ही है, एक दूसरे को देखना भी पसंद नहीं करते। आता चंद्र तारे तर लांबच, एकमेकाला पाहणं सुद्धा आमच्यासाठी असह्य होतं। कहाँ है भावनाओं में अभी तक हम लोग थे। अजूनही आम्ही त्या भावनांमध्येच आहोत। जब भावना नीचे गिर जाती हैं, जेव्हा भावना खाली पडतात, प्रेम नीचे गिर जाता है। प्रेम खाली पडतं। सुनिए, ऐका, प्रेम क्या है? प्रेम काय आहे? प्रेम एक वाचा है, प्रेम हा एक करार आहे। प्रेम एक वचनबद्धता है। प्रेम हे एक वचनबद्धता आहे। और कलीसिया को एक शादी की उपमा दी गई है। आणि मंडळीला एका लग्नाची, विवाहाची उपमा दिली गेलेली वो आहे। हमारा दूल्हा है, आणि प्रभू आमचा नवरदेव आहे, वर है, आमचा वर आहे, हम उसके वधू हैं, हम उसकी दुल्हन है। आणि आम्ही त्याची वधू आहोत। सुनिए, ऐका, कलीसिया हमारा आत्मिक परिवार है। आणि मंडळी हे आमचं आत्मिक कुटुंब आहे। हम परमेश्वर ने आपको और मुझे छुटकारा देकर चर्च में लगाया, परमेश्वराने सुटका देऊन आम्हाला या मंडळीमध्ये रोपलेलं आहे। और अगर एक घर के अंदर पिता नहीं है, पिता मौजूद नहीं है, जर एखाद्या घरामध्ये पिता नाहीये, तो उसे जिम्मेदार व्यक्ति नहीं समझा जाता। तर मग त्या घराला, तर त्या ठिकाणी एखादा जबाबदार व्यक्ती नाहीये असं अगर समजलं जातं। विश्वासी कलीसिया में नहीं मौजूद है, आणि विश्वासी जर मंडळीमध्ये उपस्थित नाहीये, वो जिम्मेदार व्यक्ति नहीं है। तर तो एक जिम्मेदार किंवा जबाबदार व्यक्ती नाहीये। हमें परमेश्वर ने एक आत्मिक परिवार दिया है। आम्हाला परमेश्वराने एक आत्मिक कुटुंब दिलेलं आहे। कैसे आत्मिक परिवार बनाया देखा हमने। आम्ही पाहिलं की हे आत्मिक कुटुंबाची रचना कशी झाली। उसने अपने हृदय से उसको निकाला है। त्याने आपल्या हृदयामधून ते काढलेलं यीशु आहे। मसीह ने अपनी कलीसिया के लिए अपनी जान दे दी येशू है। ख्रिस्ताने त्या मंडळीसाठी स्वतःचा प्राण दिलेला आहे। जब लोग कलीसिया में जुड़ते हैं, जेव्हा लोक मंडळीमध्ये जोडतात, शुरुआत में सुरुवातीला तो उन्हें बहुत अच्छा लगता है। त्यांना फार बरं वाटतं। कलीसिया की आराधना अच्छी लगती है, कलीसिया की बनावट अच्छी लगती है, कलीसिया में कई काम अच्छे लगते हैं, डिजाइन अच्छी लगती है, और उनका प्रचार बड़ा अच्छा लगता है। आणि मंडळीमध्ये स्तुती आराधना आवडते, डिझाईन आवडती, त्या इकडचं इंटेरियर आवडतं, सगळं काही आवडतं। हम वो कहते हैं हमें, आणि ते आम्हाला म्हणतात, मैं 2 साल से प्रार्थना कर रहा था, मैं 3 साल से प्रार्थना कर रहा था, मैं 5 साल से प्रार्थना कर रहा था, अब मेरे मन के जैसा चर्च मुझे मिल आणि गया। 2000 मी 2 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 वर्षापासून प्रार्थना करत होतो, आणि आता माझ्या मनासारखी मंडळी मला मिळाली ये आहे। भावनाओं में आ गए हैं, आता हे भावनांमध्ये आलेले ये आहे, भावनाओं से भरकर बोल रहे हैं। आणि हे भावनांनी भरून बोलत आहे। मेरे मन की जैसा चर्च मुझे मिल गया। माझ्या मनासारखं मंडळी मला लेकिन मिळालेली आहे। कुछ दिनों के बाद में इन्हीं लोगों को चोट पहुंचती है, पण काही दिवसानंतर याच लोकांना काहीतरी जखमा होतात, और ये कहते हैं, आणि ते म्हणतात, मुझे नहीं मालूम था कि यहाँ पे भी ऐसा ही होता मला है। नव्हतं माहिती की इथं पण असं असतं। लोग परिपूर्ण कलीसिया चाहते हैं, लोकांना परिपूर्ण मंडळी हवी असते, लेकिन खुद परिपूर्ण नहीं बनना पण चाहते। स्वतः परिपूर्ण व्हावा असे त्यांची इच्छा नसते। सुनिए, ऐका, परिपूर्ण कलीसिया चर्च वो है परिपूर्ण मंडळी ही आहे जहां पर अपरिपूर्ण व्यक्ति इकट्ठा होते हैं, वो कलीसिया है। ज्या ठिकाणी आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या परिपूर्ण होऊन एकत्र होतो। अपरिपूर्ण है हम, हा, आम्ही परिपूर्ण आहोत, अपरिपूर्ण है। तुम्ही परिपूर्ण आहात, अपरिपूर्ण का मतलब परफेक्ट नहीं है। आणि अपरिपूर्ण किंवा परफेक्ट नसणं असं असतं। हम अपरिपूर्ण लोग हैं, परफेक्ट लोग नहीं है। जब मिलकर इकट्ठा होते हैं, वो सुनिए, इस संसार के अंदर कोई भी कलीसिया परफेक्ट नहीं है। या मंडळीमध्ये कोणतीच मंडळी ही परिपूर्ण नाहीये। इस पृथ्वी पर कोई भी चर्च परिपूर्ण नहीं है, या पृथ्वीवरती कोणतीही मंडळी परिपूर्ण नाहीये। लेकिन परमेश्वर उसको परिपूर्णता की ओर लेकर जा रहा पण है। परमेश्वर तिला परिपूर्णतेकडे घेऊन जात आहे। प्रभु उसको परिपूर्णता की ओर लेके जा रहा है। प्रभू तिला परिपूर्णतेपर्यंत घेऊन जात आहे। कलीसिया वो नहीं है मंडळी ती नाहीये, जब मूड में आया चले गए, जब मूड नहीं है तब नहीं आए। आणि आमच्या इच्छा असेल तेव्हा गेलो, नसेल तेव्हा नाही गेलो। मैं आज कलीसिया में नाराज हूँ, आणि मी फार रागावलेलो आहे मंडळी, मैं नहीं जाने वाला हूँ। मी नाही जाणार आहे। सुनिए,
कलीसिया भावनाओं से बनी हुई नहीं है। मंडळी ही भावनांनी बनलेली नाहीये. कलीसिया में वचनबद्धता होना जरूरी है। मंडळीमध्ये करारबद्धता, वचनबद्धता असणं गरजेचं आहे. वचनबद्धता होना चाहिए। वचनबद्धता असायला हवी. आपको मालूम है, तुम्हाला माहिती आहे का, एक पास्टर को एक कलीसिया चलाने के लिए परमेश्वर का बहुत बड़ा अनुग्रह चाहिए। एका पाळकाला मंडळी चालवण्यासाठी देवाचा खूप मोठा अनुग्रह लागतो. अगर कोई व्यक्ति गलती करता है जर कुठला व्यक्ती चूक करतो तो वो माफी मांगने के लिए आ जाता है तर तो क्षमा मागण्यासाठी येतो और हम उसको अनुग्रह भी दे देते हैं। आणि आम्ही त्याला क्षमाही देतो. अगर पास्टर कुछ बोल दे पण पास्टर जर काही बोलले तो उसको पत्थर मारना शुरू कर देते तर त्याला लगेचच दगड मारायला सुरुवात करतात. हैं। सुनिए, ऐका, इस कलीसिया को चलाने के लिए एक परमेश्वर का बहुत बड़ा अनुग्रह चाहिए। हे मंडळी चालवण्यासाठी देवाची फार मोठी कृपा असायला हवी. इसलिए पत्थर मत मारना कभी। आणि म्हणून दगड नका मारू कधी. हमारा खोया हुआ पुत्र जब संसार में गया तो उसका जो पिता था वो आने का रास्ता देख रहा है। आणि जेव्हा तो उदळा पुत्र जगामध्ये निघून गेला बापाला सोडून, तेव्हा त्याचा पिता त्याची वाट पाहत होता. वो नजर लगा त्याची रहा नजर त्याच्याकडे लागून राहिलेली है। होती. सुनिए, आणि ऐका, मैं आपको कुछ बताना मी चाहता तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. हूँ। बेटा आ गया, मुलगा आला पिता खुश हुआ, आणि पिता आनंदी झाला बड़े पार्टी पिता ने दिया आणि मोठी पार्टी त्याने और दिली. वो पिता नाच कर कह रहा है, डांस करके आणि कह रहा है, पिता नाचत म्हणत आहे, मेरा बेटा खो गया था, मेरा बेटा मर गया था, वो वापस आ गया। माझा मुलगा गेला होता, तो आता पुन्हा आलेला आहे. पिता को आनंद हुआ, आणि पित्याला आनंद झाला. पिता ने उसको दोष नहीं दिया। पित्याने त्याला दोष नाही दिला. मुझे बोल तूने क्या क्या किया है, मला सांग तू काय काय केलं. आला तोंड घेऊन परत इकडे, ऐसे नहीं बोला पिता ने। असं नाही म्हटला तो. उसको गले लगाया, तर त्याला त्यांनी जैसा जवळ घेतलं. जैसा था उसको गले लगाया। जसा होता तसा त्याला जवळ घेतलं. चर्च का वही काम है, मंडळीचं हेच काम आहे. दोष देना काम नहीं है। दोष देणं हे काम नाही. आप जैसे हैं तुम्ही जसे आहात चर्च आपका स्वीकार करेगा, मंडळी तुमचा स्वीकार करेल. चर्च आपका हमारा स्वीकार करेगा। मंडळी आमचा स्वीकार चर्च करेल. कभी दोष देता नहीं है, मंडळी कधीच दोष देत नाही. चर्च गले लगाता है। तर मंडळी ही आम्हाला कवेत घेते. उसके बड़े बेटे को ये बात पसंद नहीं आणि आई। त्याच्या मोठ्या मुलाला ही गोष्ट नाही आवडली. उसका बड़ा बेटा बोलता है क्या मैं ये ऐसे, मुझे तो कभी एक बकरी का बच्चा भी नहीं दिया आणि तो म्हणतो काय हे असं, मला तर कधी त्या बकरीचं पिल्लू पण और नाही इस दिलं. मुझे संपत्ति उड़ा कर आ गया वैश्यों के अंदर और तूने इसके लिए पार्टी लगाया है। आणि हा आपली संपत्ती सगळी त्या ठिकाणी उडवून आलेला आणि तू त्याच्यासाठी पार्टी देतो. पिता ने कहा, पिता म्हटला, बेटा जो मेरा है वो सब तेरा है, आणि जे माझं आहे ते सगळं तुझं आहे. लेकिन तेरा भाई मर गया था, बघ तुझा भाऊ मेला होता, वो तेरा भाई खो गया था, तो हरवला होता, अब ये मिल गया है। आता तो सापडलाय. कई बार हम उस बड़े बेटे के समान होते हैं, आणि बऱ्याचदा आम्ही त्या मोठ्या मुलाप्रमाणे वागू लागतो. हम चिढ़ने लगते हैं, आम्हाला राग येतो, हम नाराज होने लगते हैं, आम्हाला आम्ही नाराज होऊ हम लागतो. उस बड़े बेटे के जैसा नहीं होना है। आम्हाला त्या मोठ्या मुलासारखं नाही व्हायचं. चर्च मंडळी सुनो, ऐका, आपको और मुझे पिता का हृदय रखना है, तुम्हाला आणि मला त्या पित्याचं हृदय ठेवायचं आपको और आहे. मुझे पिता का हृदय को रखना है, तुम्हाला आणि मला त्या पित्याचं हृदय ठेवायचं आहे. उस बड़े बेटे के जैसा हृदय नहीं रखना है। आणि त्या मोठ्या मुलाप्रमाणे हृदय ठेवायचं नाही. वचनबद्धता इसलिए वचनबद्धता जो है वो कलीसिया के साथ में चलती आणि है। वचनबद्धता जी आहे ती मंडळी सोबत चालते. कुछ भी हो जाए, मग काही होऊ दे, कुछ भी हो जाए, काही होऊ दे, कुछ भी हो जाए, काही होऊ दे, मुझे वाचा को निभाना है, मला तो करार पाळायचा मुझे आहे. उस वचनबद्धता में रहना है। मला त्या वचनबद्धतेमध्ये राहायचं आहे. कलीसिया परिपूर्ण नहीं है, मंडळी परिपूर्ण नाहीये. वहां जाकर हम परिपूर्ण प्रक्रिया में बनना शुरू हो जाते त्या हैं, ठिकाणी जाऊन आम्ही परिपूर्णतेच्या प्रक्रियेमध्ये बनणं सुरुवात सिद्ध होतो. बनने की प्रक्रिया में होते हैं। सिद्ध बनायच्या प्रक्रियेमध्ये येतो. इसलिए परमेश्वर ने कलीसिया को 5 पदरी सेवा दी आणि है। म्हणूनच मंडळीला परमेश्वराने 5 पदरी सेवा दिलेली वो आहे. इसलिए दी है ती याकरता कि ये जो मसीह की देह है ये उन्नति पाए, की ही जे मसीहाचा जो हा देह आहे त्याची उन्नती ये व्हावी परमेश्वर के जो पुत्र है उसकी पहचान में एक हो जाए, आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ओळखी संबंधाने त्यांनी एक व्हावं, एक सिद्ध मनुष्य बन एक जाए सिद्ध पुरुष बनावं और पूरा दिल डोल के साथ में ये आगे बढ़े। आणि पूर्णतेने त्यांनी पुढे जावं. इफिस 4 अध्याय 11 से 16 वचन में इफिस 4:11-16 मध्ये यहाँ पे लिखा या है ठिकाणी लिहिलंय 5 पदरी सेवा, 5 पदरी सेवा ये उसकी देह को बढ़ाने के लिए, त्याची देह वाढवण्यासाठी ये आहे. मुझे बढ़ाने के लिए नहीं है, ही मला वाढवण्यासाठी मेरे नाही, नाम को ऊंचा करने के लिए नहीं है, माझं नाव उंच करण्यासाठी ये नाही. चर्च को परिपूर्ण करने के लिए 5 पदरी सेवा दी गई है, मंडळीला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी 5 पदरी सेवा दिलेली आहे. उसको सिद्ध बनाने के लिए 5 पदरी सेवा दी गई है। तिला सिद्ध बनवण्यासाठी 5 पदरी सेवा दिली फिर गेली से आहे. सुने,
ऐका, मसीह ने कलीसिया को बनाने के लिए अपने आप को दे दिया है, ख्रिस्ताने मंडळीला बनवण्यासाठी स्वतःला देऊन टाकलं इसलिए हम कलीसिया से प्रेम करें. आणि म्हणून आम्ही मंडळीवरती प्रेम करावं. आप और मैं कलीसिया का एक हिस्सा हैं, तुम्ही आणि मी या मंडळीचा एक भाग आहोत इसलिए आप और मैं कलीसिया का हिस्सा बनना है. आणि तुम्हाला आणि मला त्या मंडळीचा एक उत्तम भाग बनायचा आहे. हम एक परिवार का, आत्मिक परिवार का एक हिस्सा हैं. आम्ही त्या आत्मिक कुटुंबाचा एक भाग आहोत. कई बार हम लोगों को बोलते हुए सुनते हैं, बऱ्याचदा आम्ही लोकांना बोलताना ऐकतो या पति पत्नी जब बोलते हैं, किंवा पती पत्नी जेव्हा बोलतात, हाँ पहले ये बहुत अच्छे थे, आधी ते फार चांगले होते, अब बदल गए, आता बदललेत, बहुत बदल गए, खूप बदलले, अभी पहले जैसे नहीं रहे. आता पहिल्यासारखे नाही राहिले. हाँ जी बदल गए. हा बदललो असेल. और कई लोग कहते हैं आणि बरेच लोक म्हणतात ये कलीसिया बदल गई है. ही मंडळी बदलली. ये जब छोटे छोटे ग्रुप में थे हे जे छोट्या गटामध्ये होते ये बहुत अच्छे थे, खूप चांगले होते. हमारे घर पे आते थे, आमच्या घरी यायचे, विजिटिंग करते थे, व्हिजिटिंग करायचे, खाना खाते थे, जेवायचे हम रोज मिलते थे. आणि आम्ही रोज भेटायचो. अब ये पहले जैसे नहीं रहे, आता हे पहिल्यासारखे नाही राहिले. अब वो प्यार नहीं रहा. आता ते प्रेमच नाही उरलं. क्या हुआ मालूम है? काय झालं माहितीये का? परमेश्वर ने उसके चर्च को बढ़ाया. परमेश्वराने त्याची मंडळी वाढवली एक ही संसार के अंदर है जो बढ़ने वाली है, आणि एकच गोष्ट या जगामध्ये जी वाढणारी वो परमेश्वर का चर्च, ती आहे देवाची मंडळी. परमेश्वर का चर्च देवाची वो मंडळी बढ़ता जाएगा. आणि ते वाढणार आहे. सुनिए, ऐका, आप और मैं उसके हिस्सा हैं. तुम्ही आणि मी त्याचा भाग आहोत आप उसके शरीर का एक, उसके अंग का, उसका अंग है हम. आणि त्याचा अवयव आम्ही आहोत. कलीसिया जब छोटी थी तो बहुत अच्छी थी, आणि मंडळी छोटी होती, फार चांगली तब होती, हमारा ख्याल रखते थे. त्यावेळेस आमचं काळजी घ्यायची. लेकिन अब बड़े, ये लोग बड़े हो गए, पण आता हे मोठे झाले. अब हम हमें पूछते तक नहीं है. आता आम्हाला विचारत देखील ये नाही. बदल गए. हे बदलले क्यों? का? परमेश्वर का परिवार बढ़ गया. देवाची जे कुटुंब आहे ना ते वाढलंय. आप और मैं पुराने लोग हैं, तुम्ही आणि मी जुने लोक, आप और मैं एक चर्च का हिस्सा हैं. तुम्ही आणि मी मंडळीचा एक भाग आहोत. अभी आपको और मुझे प्रभु ने कुछ जवाबदारियां दी आता हैं. तुम्हाला आणि मला परमेश्वराने काहीतरी जबाबदाऱ्या दिल्या. आप और मैं विजिटिंग करें. तुम्ही आणि मी विजिटिंग करावी. आप छोटे छोटे गट में गट को ले लें. छोटे छोटे सेल ग्रुप्स घ्यावेत. आप पूछिए जाकर, जाऊन विचारावं. ये हमारा काम है. हे आमचं काम आहे. हमें हमारा काम नाम रखना नहीं है. आमचं काम नावं ठेवणं नाहीये. हमारा काम जो है वो मदद करना है. आमचं काम हे मदत करणं आहे. आदम को हव्वा इसलिए दिया कि वो उसकी सहायक बने, मदद करे. आदमाला हवा याकरता दिली की ती त्याची सहाय्यक बनावी आणि त्याची मदत करावी. कलीसिया में प्रभु ने आपको इसलिए लगाया कि आप चर्च को मदद कर सके. मंडळीमध्ये परमेश्वरानं तुम्हाला याकरता ठेवलं की तुम्ही त्याच्यासाठी एक मदतगार व्हावं. हम अपने आप को शरीर से अलग ना करें. आम्ही स्वतःला या शरीरापासून वेगळं करून घेऊ नये. आप खुद को अलग ना करें. स्वतःला वेगळं करून घेऊ नका. आपके मन के जैसा ना हुआ तो आप चर्च को से अलग ना हो आणि जाएं, मनाप्रमाणे नाही झालं म्हणून मंडळीपासून वेगळं होऊ नये. क्योंकि आप अभी भी भावनाओं में हम कारण हैं. अजूनही आम्ही भावनांमध्ये इसलिए भावनाओं में मत चलिए. आणि म्हणून भावनांमध्ये चालू ये नका. भावनाएं आपको नष्ट कर देगी. हे भावनाच आहे जे तुम्हाला नष्ट ये करतील. भावनाएं है जो आपको बर्बाद कर ह्या देगी. भावनाच आहे जे तुम्हाला उद्ध्वस्त करतील. हमें भावनाओं में नहीं चलना है. आम्हाला भावनांमध्ये नाही चालायचं. चर्च मंडळी, आपकी और मेरी कलश के साथ में एक वाचा है. तुमची आणि माझी मंडळी सोबत, देवासोबत एक करार आहे. जिस प्रकार पति पत्नी वाचा लेते हैं शादी के दिन, जसं विवाहामध्ये पती पत्नी शपथा घेतात एक दूसरे का हाथ पकड़कर. एकमेकांचा हात पकडून. वो क्या दर्शाता है? ते काय दर्शवतं? जब तक मैं जिंदा हूँ जोपर्यंत मी जिवंत आहे मैं तेरे साथ में बना मी रहूंगा, तुझ्या सोबत राहीन. मैं तुझे छोड़ूंगा नहीं. मी तुला सोडणार नाही. हम वाचा बोलते हैं आम्ही शपथा घेतो नाही का? दुखात सुखात मरणात वगैरह वगैरह जो भी है, मैं तेरा साथ नहीं छोड़ूंगा. मी तुझं साथ सोडणार नाही. फिर चर्च का साथ क्यों छोड़ मग देते? मंडळीचा साथ का सोडता? चर्च के साथ में वाचा है. मंडळी सोबत करार आहे. मेरे साथ मुझे अच्छा लगे या ना लगे, मला बरं वाटो, चांगलं वाटो की न वाटो, मैं वचनबद्धता में हूँ. मी वचनबद्धतेमध्ये आहे. मुझे करना ही है. मला करायचंच आहे. समझो आपके पत्नी के साथ में मूड ठीक नहीं है आपका, आता तुमच्या पत्नी बरोबर तुमचं चांगलं नाही संबंध किंवा मूड बरोबर नाहीये, तो आप दूसरा घर लेकर रहेंगे क्या? तर मग दुसरं घर घेऊन राहणार आहे का? आज मेरी पत्नी के साथ में सुबह नाश्ता नहीं दिया, मेरा मूड खराब है, अब भी लेता हूँ भाड़े का घर बाजू में. आणि आज सकाळी मला नाश्ता नाही दिला, माझं डोकं खराब आहे, पत्नीवरती आत्ताच भाड्याने घर घेऊन राहतो. तू काय समझते स्वतःला? आणि तेरे बाजू में 5,000 वाला लेने वाला हूँ. तुझ्या बाजूलाच एक 5,000चं घेतो. क्या होगा मालूम? काय होतं माहिती आहे? बहुत मार खाएंगे. खूप मार खाणार. हम ऐसा नहीं करते. आम्ही असं नाही करत. कुछ भी हो जाए काही हो, हम साथ में रह रहे हैं. आम्ही सोबत राहतो.
कलीसिया भी वैसी है, मंडळी पण तशीच आहे. कुछ भी हो जाए काही होऊ दे, हम वचनबद्धता में, आम्ही वचनबद्धतेमध्ये आहोत. हम जब तक यीशु मसीह हमें लेने नहीं आएगा हम एक साथ मिलकर चलेंगे. जोपर्यंत प्रभू येशू आम्हाला घेण्यासाठी येणार नाही तोपर्यंत आम्ही एक साथ राहणार आहोत. इसलिए आपको क्या सेवा करनी है? आणि म्हणून तुम्हाला काय सेवा करायची आहे? आप उसके शरीर का हिस्सा हैं. तुम्ही त्याच्या शरीराचा भाग आहात. आपको क्या सेवा करनी है? तुम्हाला काय सेवा आप करायची? आइए, तुम्ही या, बताइए सांगा और चर्च के साथ में मिलकर काम आणि कीजिए, मंडळी सोबत मिळून काम करा. क्योंकि हम अलग होकर कुछ नहीं कर सकते. कारण वेगळं होऊन आम्ही काय करू शकणार यीशु नाही. मसीह ने कहा येशू म्हटला, मुझसे अलग होकर आप कुछ भी नहीं कर पाएंगे, माझ्यापासून वेगळं होऊन तुम्ही काही करू शकणार नाही. आप सूख जाएंगे, तुम्ही सुकून जा, मैं सूख जाऊंगा. मी सुकून जाईन. इसलिए प्रभु ने एक चर्च दिया है, कलीसिया दिया है, उसको पकड़कर आपको मुझे आणि काम करना म्हणून है. प्रभूने एक मंडळी दिली आहे, तिथे राहून त्यांच्या सोबत तुम्ही पुढे चला. सुनिए, ऐका, आप और मैं चर्च के अंदर क्या योगदान दे रहे हैं उसको समझिए. तुम्ही आणि मी आमचं काय योगदान आहे चर्चच्या प्रती, मंडळीच्या प्रती ते समजून घ्या. जब हम मिलते हैं जेव्हा आम्ही भेटतो किसी के घर पर कुणाच्या घरी, तो हम किसके विषय में बात कर रहे हैं? तेव्हा आम्ही कुणाच्या विषयी बोलतो? चर्च के विषय में बात कर रहे हैं? मंडळी विषयी बोलता? चर्च को उंगली दिखा रहे हैं? मंडळीवर बोट दाखवतात? नहीं दिखाना कभी. नाही दाखवायची हम कधी. कैसे उसको सुधार सकते हैं आम्ही त्याला कसं सुधारू शकतो वो चर्चा कीजिए. ही चर्चा करा. नहीं तो हमारा प्रॉब्लम है, नाही तर आमची समस्या ये हमारी नहीं है, ये यूनिवर्सल है, विश्वव्यापी. म्हणजे जागतिक आहे, ती सगळीकडेच आहे. जब हम मिलते हैं, जेव्हा आम्ही भेटतो, आपको क्या बताऊं पंडित दादा, काय सांगू, मेरे साथ ऐसा हुआ ही नहीं. माझ्यासोबत असं झालंच नाही. मैं चाहता था मेरे साथ में ऐसा हो, माझ्या इच्छा होती माझ्यासोबत असं लेकिन व्हावं, चर्च ने वैसा नहीं किया. पण मंडळीने तसं नाही केलं. बिल्कुल मत जाना उस चर्च में. अजिबात जाऊ नका त्या मंडळीत. हमेशा शिकायत करते रहते, नेहमी तक्रार करा, हमेशा शिकायत करते रहते. नेहमी तक्रार. हम अरे उसका हिस्सा है, आम्ही त्याचा भाग आहोत. हम इसको कैसे सुधार सकते हैं वो चर्चा करें. आम्ही त्याला कसं सुधारू शकतो चर्चा ही करा. सुनिए, एक व्यक्ति मेरे घर पे आता है एक व्यक्ती माझ्या घरी येतो और बोलता है पास्टर जी आप मेरे को बहुत अच्छे लगते हैं, आणि तो म्हणतो, साहेब तुम्ही मला फार आवडता, आप है ना जबरदस्त हैं, तुम्ही फार जबरदस्त आहे. आपके जैसा कोई नहीं. तुमच्यासारखा कुणीच आई नाही. लव यू पास्टर, मैं आपके लिए जान देने के लिए तैयार हूँ आणि मी पास्टर, तुमच्यासाठी जीव देण्यासाठी पण तयार आहे. पर पण आपकी पत्नी ठीक नहीं है, पण तुमची पत्नी काय बरोबर नाही उसका मूड हमेशा रहता है. आणि तिचा मूड नेहमी गेलेला असतो. मैं क्या करूंगा मी काय करणार? मालूम है? काय माहितीये का? आपको नहीं मालूम? समझ जाए मैं क्या करूंगा. आप समझ जाएगा, मेरी पत्नी के बारे में कुछ कोई बोलेगा, भले एक झगड़े हो जाए घर के अंदर, लेकिन मेरी पत्नी के बारे में बोलता है, वापस इस घर में कदम नहीं रखना साहब. आया चाय पिलाया मेहरबानी समझना, वापस मेरी पत्नी के विषय में कुछ बोलना नहीं, वापस आना नहीं, निकल जाए. आणि पुन्हा येऊन माझ्या पत्नीविषयी काही बोलायचं नाही. अगर मेरे यीशु की वधू के बारे में कुछ बोलेगा तो वर सहन करेगा क्या? आणि जर माझ्या येशूच्या वधूच्या बाबतीमध्ये कोणी काही बोललं तर तिचा वर सहन करणार आहे का? वर सुन रहा है. वर ऐकतोय. अगर इस नैसर्गिक जीवन में हम अपनी पत्नी के बारे में नहीं सुन सकते तो मेरा प्रभु कैसा सुनेगा? नैसर्गिक जीवनामध्ये आपल्या पत्नीविषयी आम्ही कुणाकडनं काही ऐकू शकत नाही, तर माझा परमेश्वर पिता कसा ऐकून घेईल? सुनिए, ऐका, पहला पत्रस 1:3 के अंदर लिखा है, पहिला पेत्र 1:3 मध्ये लिहिलं आहे, हमें परमेश्वर ने उसके परिवार का हिस्सा बनाया. आम्हाला परमेश्वराने त्याच्या कुटुंबाचा भाग बनवलाय. हमारे बच्चे इस कलीसिया में सीखेंगे. आणि आमची लेकरं या मंडळीमध्ये शिकणार आहेत. सुनिए, ऐका, कलीसिया बच्चों को सिखाता है. मंडळी लेकरांना शिकवते. अब यहाँ बच्चे बड़े होंगे, या ठिकाणी लेकरं मोठी होणार आहेत. अब हमारे बच्चे बड़े होंगे, आमचे लेकरं मोठी होणार आहेत. संडे स्कूल उनको सिखा रहा है त्यांना संडे स्कूल शिकवत आहे, कैसे इस जीवन में रहना है, कसं या जगात राहायचं, कैसे पापों से दूर रहना कसं है, पापांपासून दूर कैसे राहायचं, संसार से दूर रहना है. कसं जगापासून दूर ये राहायचं, संडे स्कूल में सिखाया जाता हे है. संडे स्कूल मध्ये शिकवलं जातं. हमारे बच्चे कलीसिया में सीखेंगे, आमचे लेकरं या मंडळीमध्ये शिकणार पापों आहेत, से दूर रहने के लिए सीखेंगे. पापापासून दूर राहणं शिकणार आहेत. इसलिए कलीसिया का भाग बने, अपने बच्चों को उसका भाग आणि बनाए. म्हणून मंडळीचा भाग बना, आपल्या लेकरांना त्या मंडळीचा भाग बनवा. अगर हम नाराज होकर चले जाएंगे जर आम्हीच नाराज होऊन निघून गेलो, तो हमारे बच्चे सूख जाएंगे. आमचे लेकरं सुकून जातील, हमारी दूसरी पीढ़ी पाप में डूब जाएगी. आमची दुसरी पिढी पापामध्ये नष्ट होईल, हमारी ये पीढ़ी जो है, आने वाली पीढ़ी है, ये संसार में चली जाएगी. आणि आमची येणारी पिढी या जगामध्ये निघून जाईल.
इसलिए समझें, सोचें क्या निर्णय कर रहे हैं हम लोग। आणि म्हणून समजून गुमजून घ्या की आम्ही काय करतोय। मुझे नहीं अच्छा लगा, मैं चले गया, अपने बच्चों को भी वहां से कट कर दिया। मला नाही आवडलं, मी निघून गेलो, आपल्या लेकरांना पण कट बच्चे केलं। सूख जाएंगे, जीवन नहीं मिलेगा। कलीसिया में जीवन मिलता है, छोटे से लेके बुजुर्ग तक कलीसिया का काम है जीवन देना। आणि लेकरं सुकून जातील, ते मंडळीपासून दूर होतील, तर या मंडळीचं काम आहे लेकरांना प्राण देणं, जीवन देणं। अपने बारे में ना सोचे, अपने बच्चों के बारे में भी सोचे। स्वतःचा विचार करत बसू नका, आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये विचार करा। सिर्फ प्रचार सुनने के लिए ना यहाँ ना आए। फक्त वचन ऐकण्यासाठी येऊ नका इथे। मसीहत जो है वो एक रिश्ता है। ख्रिस्तीपणा जो आहे तो एक प्रकारचा नातेसंबंध आहे। यहाँ पे ज्ञान बढ़ाना नहीं है। या ठिकाणी येऊन ज्ञान नाही वाढवायचं। आज ज्ञान बढ़ाने के लिए लोग क्या क्या करते आणि हैं? ज्ञान वाढवण्यासाठी लोक काय काय करतात? सुबह से शाम तक यूट्यूब चैनल देखते रहते हैं। सकाळपासून संध्याकाळपर्यंत YouTube चॅनल, उसका वचन सुन, उसका वचन सुन, इसका वचन सुन, उसका वचन, पूरा ज्ञान बटोर लेते हैं। याचं वचन, त्याचं वचन, त्याचं वचन ऐकून पूर्ण ज्ञानामध्ये त्यांची वाढ करतात। आपके पास कितना ज्ञान है इससे कोई मतलब नहीं है। तुमच्याकडे किती ज्ञान आहे त्याच्याशी काही घेणं देणं आप नाही। स्थानीय कलीसिया में झुककर कितनी सेवा करते हैं ये महत्वपूर्ण तर है। ज्या स्थानीय जी मंडळी तुम्हाला दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही किती काम करता हे महत्वाचं आहे। सुनिए, ऐका, प्रभु ने एक स्थानीय कलीसिया दिया है, परमेश्वराने एक स्थानिक एक- मंडळी एक दिलेली आहे। विश्वव्यापी कलीसिया है एक विश्वव्यापी मंडळी आहे और एक स्थानीय कलीसिया। आणि एक स्थानिक मंडळी आहे। स्थानिक मंडली चर्च में, कलीसिया में प्रभु ने आपको मुझे लगाया। स्थानिक मंडळीमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला रोवलेलं आहे। अगर आप अभी तक लगाए नहीं गए हैं, जर अजूनही तुम्ही रोवले गेलेले नाही आहात आप लगे। तर लागा। अगर आप YouTube में देख रहे हैं, जर तुम्ही YouTube मध्ये मैं आपसे पाहता, विनंती करता मी हूँ, तुम्हाला विनंती आप करतो स्थानीय कलीसिया से जुड़ जाएं, तुमच्या स्थानिक मंडळीमध्ये जाऊन तिथं तुम्ही सहभागी क्योंकि व्हा। स्थानीय कलीसिया आपको बढ़ाएगी, कारण ती स्थानिक मंडळी तुम्हाला वाढवेल, वो हमें प्रौढ़ बनाएगी, ती आम्हाला प्रौढ वो हमें बनवेल, शाना बनाएगी। ते आम्हाला शहाणं बनवेल। आप जुड़िए, तुम्ही जुडून राहा। सुबह से शाम तक सिर्फ YouTube में मत बने रहें। सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त YouTube मध्येच अवलंबून राहू नका। एक व्यक्ति अच्छा यूट्यूब शुरुआत में अच्छे वचन को सुना उसने, आणि एक व्यक्ती ज्यांनी सुरुवातीला YouTube वरती चांगली वचनं ऐकले ये सुबह से शाम तक एक ही काम है इसका। आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच काम, इसका प्रचार सुन, उसका प्रचार सुन, इसका प्रचार सुन, उसका प्रचार, सब नोट्स बना के रखा आणि है। याचं वचन त्याचं वचन ऐकून फक्त नोट्स बनवणे। इतना नॉलेज उसने इकट्ठा कर आणि लिया, एवढं नॉलेज त्यांनी घेतलं, अब जिससे सीखा है आता ज्यांनी शिकवलं उसी को गलती निकाल रहा त्याच्यात चुका काढत आहे। है। ये ठीक नहीं है। नाही हे काय बरोबर नाही। इतना ज्ञान बटोर लिया कि जिससे सीख रहा है उसकी गलती निकाल रहा है। आणि एवढं ज्ञान त्यांनी घेतलं की ज्यांनी शिकवलं त्याच्यात चुका काढत बसलाय। हम ज्ञान बटोरने के लिए नहीं है। आम्ही ज्ञान संपादन करण्यासाठी नाही आहोत। फरिसियों के पास भी ज्ञान था, आणि त्या फिरिस्ती लोकांकडे पण ज्ञान होतं, सदुकी लोगों के पास में ज्ञान था, आणि परुषी सदुकी त्यांच्याकडे पण ज्ञान लेकिन होतं। वो नहीं कर रहे थे पण ते नाही ते करत जो उनको करना था। जे हे करत होता। यीशु मसीह क्या कर रहा है? येशू काय काय करत वो आहे? पैर धोने की सेवा कर रहा है। पाय धुवायची सेवा करत आहे। पैर धोने की सेवा कर रहा पाय धुवायची सेवा करत आहे। है। कलीसिया में आप सेवा करें। मंडळीमध्ये तुम्ही सेवा करा। एक चर्च को पकड़ लें आप, एकच मंडळी धरून ठेवा, एक चर्च को पकड़ें एक धरून ठेवा, जहाँ पे जीवन मिलता है, ज्या ठिकाणी जीवन जहाँ पे मिळतं, उत्तम शिक्षाएं दी जाती ज्या हैं, ठिकाणी उत्तम शिक्षण जहाँ दिलं पे जातं, आप बढ़ सकते हैं, ज्या ठिकाणी तुम्ही वाढू मेरा शकता, परिवार बढ़ सकता है, माझं कुटुंब मेरे वाढू बच्चे शकतं, बढ़ सकते हैं, माझे लेकरं वाढू मेरे शकतात, माता पिता बढ़ माझे सकते आई हैं। वडील वाढू शकतात। ऐसे चर्च में आप लग जाएं अशा मंडळीमध्ये तुम्ही रोवले और जा सिर्फ जाके वहां बैठे ना, आणि जाऊन नुसतं बसून नका आप राहू, काम करें वहां तर पर। काम करा यीशु तिथे। मसीह ने क्या किया? येशूने काय केलं? पैर धोया पाय धुतले और उसने क्या कहा? आणि काय म्हटलं? योहान 13:14-15 में क्या कहा? योहान 13:14-15 मध्ये काय जो म्हटलं? मैंने किया है, जे मी केलं जो मैंने नमूना दिया है, आणि जे मी कित्ता ठेवलेला वो आहे आप भी करना है। तेच तुम्ही करा। वो आप करना है तेच तुम्ही जो करा। मैं करता हूँ, जे मी करतो, जो मैंने किया जे है, मी केलं, जो मैंने करके दिखाया जे मी है, करून वो आप भी दाखवलं, करना ते है। तुम्हालाही करायचं। सुनिए चर्च, ऐका मंडळी, आप और मैं यहाँ बैठने के लिए नहीं तुम्ही है, आणि मी इथं बसून राहण्यासाठी आप और मैं यहाँ काम करने के लिए बनाए मी गए। या ठिकाणी काम करण्यासाठी आलेलो आप आहे। आप और मैं परमेश्वर कार्य करने के लिए हैं। तुम्ही आणि मी देवाचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी आहोत। लूक 22:27 में यीशु कहता है, लोक 22:27 मध्ये म्हणतो परमेश्वर, मैं सेवक बना तुम्हारे मी लिए, तुमच्यासाठी सेवक झालो, इसलिए ज्ञान को सिर्फ मत आणि बटोरिए, नुसतं ज्ञान नका संपादन करू, आप काम करिए। तर तुम्ही काम नहीं करा, तो फर्शों के जैसा बन जाएंगे नाही तर हम। पुरुषांसारखं व्हा, ना सिर्फ नाम रखना है, फक्त नावं ठेवायची, सदुकी जैसा रखेंगे, हो जाए। सदुकीसारखं हम नाम रखेंगे सिर्फ। आम्ही फक्त नावं ठेवणार। ज्ञान क्या करता है? ज्ञान काय करतं? जब बहुत ज्ञान हो जाता है ना, जेव्हा खूप ज्ञान वाढतं ना, दो बातें होती हैं। दोन गोष्टी होतात।
एक तो घमंड हो जाता है एक तर आम्हाला घमंड होती और फूल जाता है, आणि गर्वाने आम्ही उसको लगता है मेरे जैसा कोई नहीं है। आणि त्याला असं वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही. यीशु के पास में इतना ज्ञान था, येशूकडे एवढं ज्ञान होतं लेकिन फिर भी उसने पैर धोया तरी देखील त्यांनी पाय और धुतले वो कह रहा है आणि तो म्हणतो जो मैंने किया जे मी केलं आप भी करना। तुम्ही करा. स्थानीय कलीसिया में, लोकल चर्च में आप कुछ ना कुछ करिए, स्थानिक मंडळीमध्ये तुम्ही काही ना काही करा. नहीं तो एक संडे यहाँ पर, दूसरे संडे दूसरी जगह, तीसरे संडे तीसरी जगह, चौथे संडे यही नहीं मालूम उसका परिवार कौन सा है। आणि मग एका रविवारी इकडं दुसऱ्या रविवारी तिकडं त्याला माहीतच नाही त्याचं कुटुंब कोणतं आहे. सुनिए, ऐका, आदम के लिए हवा बनाई गई आदामासाठी हव्वा बनवली गेली संगति करने के लिए, आणि सहभागिता करण्यासाठी. हमारे लिए कलीसिया बनाई गई है आमच्यासाठी मंडळी बनवली संगति करने के लिए, सहभागिता करण्यासाठी. संगति करने के लिए। सहभागिता करण्यासाठी. आप और मैं यहाँ क्यों आए हैं? तुम्ही आणि मी इथं का आलो? संगति करने के लिए। सहभागिता करण्यासाठी. हम उद्धार पाए हुए लोग हैं, आम्ही तारण पावलेले लोक संगति के लिए आते हैं, सहभागितेसाठी येतो. नाम रखने के लिए नहीं, नावं ठेवण्यासाठी नाही, उंगली रखने के लिए नहीं, बोट एक दाखवण्यासाठी दूसरे नाही, को उठाने के लिए, एकमेकाला उंच एक दूसरे करण्यासाठी, का हाथ पकड़ कर आगे चलने के लिए। एकमेकाला हात धरून पुढे जाण्यासाठी. इसलिए हम संगति करते आणि म्हणून आम्ही सहभागिता करतो. हैं। समझ में आ रहा है? कळतंय का? शरीर से कट मत करें खुद को। स्वतःला त्या शरीरापासून वेगळं करून घेऊ नका. अगर मेरे हाथ को कट कर दिया, जर माझा हात तोडला क्या होगा मालूम? काय होईल? ये हाथ कट कर गिर जाएगा हा हात तुटून पडेल और ये थोड़ी देर के बाद में सूख जाएगा, आणि थोड्या वेळाने तो सुकून जाईल. कुछ काम का नहीं रहेगा, काही कामाचं उरणार नाही, सूख जाएगा। काही उरणार नाही जब काम. हम चर्च से कट होते हैं, जेव्हा आम्ही मंडळीपासून कापले ये जातो मत सोचे कुछ नहीं हो रहा है, असं नका विचार करू की काही होत नाही, दूसरे चर्च में जाके बैठ जाऊंगा। दुसऱ्या मंडळीत जाऊन बसीन. ध्यान रखें, लक्ष ठेवा, हम सूख गए, आम्ही सुकलेलो आहोत, हम सूख गए। सुकून गेलो. अब क्या क्या करने जा रहे हैं? वो ज्ञान बटोरने जा रहे हैं। ज्ञान घेण्यासाठी चालला का? ज्ञान मत बटोरना, ज्ञान नका घेऊ. नम्रता से झुककर काम करें। नम्रतेने झुकून काम करा. कलीसिया का क्या उद्देश्य है ना, आने वाले एपिसोड में जरूर देखेंगे हम। आणि मंडळीचा काय उद्देश आहे येणाऱ्या भागांमध्ये आम्ही पाहणार आहोत. और एक बात कहूँ, अजून एक गोष्ट, परिवार में हम बढ़ते हैं, कुटुंबामध्ये आम्ही वाढतो. यीशु ने चर्च में हम बढ़ाने के लिए बोला है। येशूने आम्हाला मंडळीमध्ये वाढण्यासाठी बोलवलं. सुनिए, ऐका, यीशु उसके कलीसिया को बना रहा है येशू त्याची मंडळी रचत आहे और चर्च स्थिर है, आणि मंडळी स्थिर आहे. उसके लोग भी स्थिर होना है। त्याचे लोकांनी पण स्थिरच असावं. जहाँ यीशु बनाता है ज्या ठिकाणी येशू वो बनवतो स्थिर होता है, ते स्थिर असतं. जहाँ हमें लगाता है जिथं आम्हाला लावतो हम वहाँ पे स्थिर बने। आम्ही त्या ठिकाणी स्थिर राहावं. बहुत बार मीटिंगें होती हैं बऱ्याचदा मीटिंग्स होतात और रजिस्ट्रेशन लिया जाता है, आणि रजिस्ट्रेशन घेतलं जातं. 200 रुपया, 300 रुपया, 1000 रुपया, 1500 रुपया लिया जाता 200, 300, 1000, 1500. है। लोग काफी होशियार हैं, ज्ञान है, आणि लोक फार हुशार आहेत, बोलते हैं म्हणतात इतना पैसा नहीं रखना चाहिए था इन्होंने। एवढा पैसे नव्हते ठेवायला पाहिजे. यीशु ने किधर रजिस्ट्रेशन लिया? येशूने कधी रजिस्ट्रेशन घेतलं? इतनी बढ़िया मीटिंग चलाई यीशु मसीह ने, कभी रजिस्ट्रेशन लिया? येशू ख्रिस्तानी एवढी मीटिंग चालवलं, कधी रजिस्ट्रेशन घेतलं का? इन्होंने 1000 रुपये रखा करमेल के लिए, यांनी कर्मेलसाठी 1000 ठेवले. पैसा कमा रहे हैं, देखो पैसा कमा रहे हैं। पैसे कमवत आहेत. यीशु मसीह ने कहाँ मीटिंग लिया मालूम है आपको? येशूने कुठं मीटिंग घेतली माहितीये का? पहाड़ों पर, मैदानों में लिया। तिथं डोंगरावरती, मैदानांवरती. वहाँ पे एसी और पंखे नहीं थे, तिथं एसी आणि पंखे नव्हते, खुले मैदान थे। मोकळं मैदान होतं. यहाँ पर पैसा लगता है, इथं पैसे लागतात एसी का पैसा लगता है, आपको ठंडा 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 लेते हैं, हवा चलाते हैं। आणि थंड हवा पाहिजे असते और आम्हाला. मेरी तो यही इच्छा है कि मेरे लोग गर्मी में ना बैठे, यहाँ पे हर जगह एसी लग जाए। आणि माझी तर हीच इच्छा आहे की माझ्या सर्व लोकांना एसी मिळावं. यीशु के जमाने में किधर था साहब? येशूच्या जागा वेळेला कुठं होतं एसी? गर्मी में पहाड़ों पर, मैदानों में यीशु मीटिंग करता आणि गर्मीमध्ये पहाडांवरती, डोंगरांवरती, मैदानावरती येशू मीटिंग घ्यायचा. कभी ये ना बोले। आणि म्हणून कधी असं बोलू नका. आप नहीं आना चाहते तो ये मत बोलने कि रजिस्ट्रेशन बहुत ज्यादा है। आणि तुम्हाला यायची इच्छा नाही तर असं नका म्हणू की रजिस्ट्रेशन फार आहे. अगर नहीं है तो बोल दीजिए, हम डोनेशन जमा करेंगे, वो भर देंगे। आणि नाही आहे तर सांगा तसं, आम्ही डोनेशन जमा करून ते भरून टाकू. कोई बात नहीं है, काय हरकत नाही, आप नाम ना रखें। पण नावं ठेवू नका. इसके लिए ये क्यों करते हैं हम? हे का करतो आम्ही? ये मीटिंग क्यों करते हैं? हे मीटिंग का करतो? हमारे पास ज्यादा पैसे इसलिए नहीं करते, आमच्याकडे फार पैसा झालाय म्हणून नाही हाँ, करत. इसलिए करते हैं आम्ही याकरता कि करतो मसीह की देह परिपूर्ण बने, मसीह की देह प्रौढ़ बने, मसीह की देह शाना बने, मसीह की देह उन्नति करे। इसकी वजह से हम ये मीटिंगें करते हैं। ख्रिस्ताचा देह प्रौढ बनावा, सुदृढ बनावा, उन्नती पावावा, याकरता ह्या मीटिंग्स असतात. इसलिए ये सब चीजें करते हैं। आणि म्हणून या सगळ्या मीटिंग्स ये असतात. किस लिए है? हे कशासाठी आहे? आपकी सेवा करने के तुमच्या लिए। सेवेसाठी ये एक आहे. मौका देता है प्रभु
हमें आपकी सेवा करने के आणि लिए। परमेश्वर आम्हाला संधी देतो तुमची सेवा करण्यासाठी। आज भी संडे स्कूल लोगों ने बहुत अच्छा प्रोग्राम रखा है, आणि आज संडे स्कूलच्या लोकांनी फार छान प्रोग्राम आखला, उसमें शामिल हो जाए। त्याच्यामध्ये सामील व्हा। ये ना कहें असं नका म्हणू उगच ठेवलं। उगाच काहीतरी। परमेश्वर का मंदिर स्वच्छ होना चाहिए। देवाचं मंदिर स्वच्छ असायला ये पाहिजे। तो कारोबार कर रहे हैं। हे तर कारभार करताय। अरे कारोबार नहीं कर रहे साहब, हा नाही, कारभार नाहीये। हम सब मिलकर बच्चों को प्रोत्साहन दे रहे हैं। आम्ही सगळे मिळून मुलांना प्रोत्साहन देत आहोत। हम बच्चों को सिखा रहे हैं। आम्ही लेकरांना शिकवतोय। सुनिए, ऐसा कहा जाता है असं म्हटलं जातं, एक बच्चे को सिखाने के लिए पूरा समाज लगता है, एका लेकराला शिकवण्यासाठी अख्खा समाज लागतो, पूरा पूरा शहर लगता है, अख्खं शहर लागतं, पूरा गांव लगता है अख्खं गाव लागतं एक बच्चे को सिखाने के लिए। एका लेकराला शिकवण्यासाठी। आप और मैं वो हैं तुम्ही आणि मी ते जो हमारे आहोत, बच्चों के साथ में खड़े होकर हमको सिखाएंगे। जे आमच्या लेकरांसोबत उभं राहून आम्ही त्यांना शिकवू। विभाजन में सामर्थ्य नहीं है। विभाजनामध्ये कुठलं सामर्थ्य नाहीये। एक विश्वासी जब एक साथ मिलते हैं तो उनको बल मिलता है। विश्वासी लोक एक साथ जेव्हा मिळतात त्यावेळेस त्यांना बळ प्राप्त जब एक होतं। साथ होते हैं जेव्हा एक साथ तब होतात एक बल मिलता है। तेव्हा त्यांना एक बळ कौन सा मिळतं। बल मिलता है? कोणतं बळ? पवित्र आत्मा का सामर्थ्य उतरता है। पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जब उतरतं। पेंटिकोस्ट के दिन 120 शिष्य इकट्ठा थे, जेव्हा पेंटिकोस्टच्या दिवशी 120 लोक एकत्र क्या होते, हुआ? काय झालं? स्वर्ग खुल गया स्वर्ग और उघडला परमेश्वर का पवित्र आत्मा का सामर्थ्य उनके ऊपर उतरा। आणि परमेश्वराच्या पवित्राचं सामर्थ्य त्यांच्यावरती उतरलं। सुनिए, ऐका, आप और मैं यहाँ इकट्ठा हुए हैं, तुम्ही आणि मी या ठिकाणी एकत्र झाले ये आहोत। मत समझिए कुछ नहीं हो रहा है। असं नका समजू काय मैं ये होत। विश्वास करता हूँ मी असा विश्वास कि ठेवतो यहाँ पर स्वर्ग उतर आया या है, ठिकाणी स्वर्ग उतरलेला आहे, प्रभु का सामर्थ्य उतरा है। देवाचं सामर्थ्य उतरलं। इकट्ठा होने में परमेश्वर का सामर्थ्य है। एकत्र येण्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे। हम देख रहे हैं पेंटिकोस्ट के दिवशी क्या, पेंटिकोस्ट के दिन में क्या हुआ, पाहिलं की पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं। और जो पुरानी चर्च थे वो क्या करते थे? आणि ज्या जुन्या मंडळ्या होत्या त्या काय वो एक करायच्या? साथ आते थे, एकत्र एक यायचे, साथ मिलते थे, एकत्र और भेटायचे, रोटी तोड़ते थे, तो भाकर वो तोडायचे, शिक्षाओं को ग्रहण करते थे। शिक्षण घेत होते। हम छोटे छोटे गटों में मिलते हैं। आम्ही छोट्या छोट्या गटांमध्ये भेटतो। सोमवार, मंगलवार, बुधवार सेल ग्रुप में मिलते हैं। सोमवार, मंगळवार, बुधवार आम्ही सेल ग्रुप मध्ये क्यों भेटतो। मिलते हैं? का भेटतो? कि हम हमारी उन्नति हो, की आमची उन्नती हम हो, बढ़े, आम्ही वाढावं, हमारा शरीर अच्छा स्वस्थ रहे, आमचे शरीर सुदृढ राहावं, आत्मिक जीवन अच्छा रहे। आत्मिक जीवन चांगलं इसलिए हम राहावं। छोटे छोटे गटों में मिलते आणि हैं। म्हणून आम्ही छोट्या छोट्या गटांमध्ये ये भेटतो। मत कहिए कि मुझे कोई जरूरत नहीं है, असं नका म्हणून मला काय गरज मुझे नाही। कोई जरूरत नहीं है। मला काही गरज नाही। हमें जरूरत है, मला गरज आहे। मुझे जरूरत है, मला गरज मेरे आहे। बच्चों को जरूरत है, माझ्या लेकरांना मेरे गरज परिवार आहे। को जरूरत माझ्या है, कुटुंबाला गरज मेरे आहे। बच्चे आने वाली पीढ़ी में एक आदर्श बने, माझे लेकर येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श इसलिए मुझे जरूरत है, म्हणून मला गरज आहे। इसलिए मैं आऊंगा, म्हणून मी येणार इसलिए चर्च के हर एक चीज में शामिल होऊंगा, आणि म्हणून मंडळीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सामील मेरे होईन। बच्चों को शामिल करूंगा, माझ्या लेकरांना मेरे सामील परिवार को शामिल माझ्या करूंगा, कुटुंबाला क्योंकि मुझे सामील मालूम है कलीसिया जो है वो जीवन देने का काम करती कारण मला है। माहिती आहे की मंडळी काय आहे आणि मंडळीच आहे जी जीवन द्यायचं काम करते हमें हमारी अगली पीढ़ी को तैयार करने का करती है। आणि आमची पिढी आत्मिक करण्याचं काम करते। सुनिए, ऐका, अगर हमने खुद को कट कर लिया, आम्ही जर स्वतःला कट करून आने घेतलं, वाली पीढ़ी जो है येणारी पिढी जी आहे वो पापी होगी। ती पापी होईल। अगर हम बने रहेंगे जर आम्ही बनून राहू चर्च के अंदर अपने मंडळीमध्ये बच्चों के साथ में, आपल्या तो लेकरांसोबत, हमारी आने वाली पीढ़ी तर आमची येणारी पिढी पाप रहित रहेगी, पाप विरहित राहील, पाप रहित रहेगी। पाप विरहित राहील। अपने आप को कट मत करें, स्वतःला कापून घेऊ नका। जड़ पकड़े, मूळ धरा, जड़ पकड़े, मूळ धरा। कलेसिया में जड़ पकड़े, मंडळीमध्ये मूळ धरू, लोकल चर्च में जड़ पकड़े, स्थानिक मंडळीमध्ये मूळ धरा। गमले ना बने, कुंड्या बनवू नका। कुंडे को जहां पे वहीं पर रख देते। आणि कुंड्या पाहिजे तिथं जेव्हा पाहिजे तेव्हा जिथं तिथं ठेवू शकतो। मुझे अच्छा नहीं लगा ये कुंडी वहां पे रखा है, मला नाही आवडली ही कुंडी तिथं ठेवली, मैं यहाँ रख दूंगा। मी इथं ठेवेन। हम पेड़ बनना, पेड़ को उखाड़ सकते हैं क्या? आम्हाला झाड बनायचंय, झाडाला कोणी उखडून टाकू शकतो का? इसलिए अपनी जड़ को ना मजबूत आणि बनाए म्हणून आपली जी मुळं आहे ना ती मजबूत करा। स्थानीय कलीसिया में स्थानिक मंडळीमध्ये हम भाग रहे हैं आज, आम्ही पळतोय आता। ये अच्छा चर्च नहीं, वो अच्छा चर्च नहीं, नाम रख रहे हैं सिर्फ। हे नाही चांगलं ते नाही चांगलं, फक्त नावं ठेवायची। इस दुनिया में कोई भी चर्च आपको अच्छा नहीं या मिलेगा, मंडळीमध्ये कुठलंच चर्च तुम्हाला चांगलं सापडणार नाही, कोई भी चर्च, कुठलंच नाही। कहीं भी चले जाएं। कुठेही जा, अगर यीशु ने भी अगर चर्च यहाँ बना दिया ना, यीशु आमच्या को येशू ख्रिस्त स्वतः येऊन जर इथं मंडळी बनवली ना, उसको भी नाम रखने के लिए हम तर त्याच्यामध्ये पण नाव, त्यालाही नाव ठेवण्यासाठी आम्ही तयार राहू। ये ठीक नहीं किया यीशु ने, हे येशूने काय चांगलं केलं तेल नाही, लगा के प्रार्थना कर दी, तेल लावून प्रार्थना केली, ये अच्छा नहीं किया यीशु ने, अजिबात चांगलं केलं नाही। पैर धो दिया, आणि पाय धुतले आणि हम उसको भी नाम रखना। आम्ही त्यालाही नाव ठेवू। सुनिए, ऐका, हम कोई परिपूर्ण नहीं है। आम्ही कुणीच परिपूर्ण नाही। जब चर्च में आते हैं जेव्हा मंडळीमध्ये येतो परिपूर्ण प्रक्रिया की ओर चलते हैं। परिपूर्णतेच्या प्रक्रियेमध्ये चालतो।
हम परमेश्वर के आंगन में लगाए गए हैं, आम्ही देवाच्या अंगणात रोपले गेलेलो और जो आंगन में लगाए गए जे हैं अंगणात वो रोवलेले हर महीने फलते फूलते रहेंगे। ते प्रति महिने हंगामी त्यांचे फळ देतील। सुनिए, ऐका, कलीसिया क्या है? मंडळी काय आहे? परमेश्वर का हृदय है, देवाचं हृदय आहे, देवा का हृदय, परमेश्वर का हृदय है। परमेश्वराचं हृदय आहे। कलीसिया कहाँ से निकले? मंडळी कुठून निघाली? यीशु के हृदय से निकले। येशूच्या हृदयातून निघाली। कैसे निकले? कशी निघाली? उसके अंदर भाला डाला, त्याच्या आतमध्ये भाला खुपसला गेला, पानी और लहू बहा, पाणी आणि रक्त वाहिलं। उस हृदय को यीशु मसीह ने फाड़ा, त्या हृदयाला परमेश्वरने फाडलं, उसी कलस्य को तैयार करने। त्याची मंडळी घडवण्यासाठी। चर्च को कभी नाम नहीं रखना, म्हणून मंडळीला कधीच नावं ठेवू नका। अपने स्थानीय कलस्य में बन जाएं। आपल्या स्थानिक मंडळीमध्ये सहभागी व्हा। सुनिए, ऐका, एक 2 मिनट बताना चाहता हूँ और एक 2 बात। मिनिटात सांगतो। पहली कलसिया पण अगोदरची मंडळी प्रेषितों की किताबों में, प्रेषितेच्या पुस्तकांमध्ये वहां पर अगर वो मिलते थे तो उनको पकड़ लिया जाता था। जेव्हा ते एकत्र यायचे तर त्यांना पकडलं जायचं। उनकी शिक्षा क्या थी मालूम आणि है? त्यांची शिक्षा काय होती माहिती का? भर रोड के ऊपर उनको मार दिया जाता था, आणि भर रस्त्यावर त्याला मारून टाकण्यात येत होतं, उनको गरम गरम कढ़ाई में डाल दिया जाता आणि था, गरम तेलाच्या कढाईत त्यांना टाकलं जायचं, आग में डाल दिया जाता था, आगीत फेकलं जायचं, अब भूखे सिंहों के नाद में डाल दिया जाता आणि उपाशी सिंहांच्या गुहेमध्ये टाकलं था। जायचं। उस जमाने में पहले चर्च के अंदर आप इकट्ठा होकर प्रार्थना नहीं कर सकते थे, त्या वेळेला एकत्र येऊन तुम्ही मंडळीमध्ये प्रार्थना करू शकत नव्हता। लेकिन फिर भी पण तरी देखील ये जोखिम को उठाकर आणि ही जोखीम उचलून ये इकट्ठा होते हे थे, एकत्र यायचे, इकट्ठा होते थे। एकत्र यायचे। क्या करते थे? काय करायचे? प्रार्थना करते थे, प्रार्थना करायची। पतरस के बेड़िया टूट जाते थे, पेत्राचे ते साखळदंड तुटायचे, प्रार्थना करते थे, प्रार्थना करायची, शिक्षाओं को लेते थे, शिक्षा घ्यायचे, और वहां पे अद्भुत काम होता त्या था। ठिकाणी अद्भुते व्हायची। इतने जोखिम उठाने के बाद भी ये लोग इकट्ठा होते हैं। इतकं जोखीम असून देखील हे एकत्र होणं सोडलत नव्हते। आज कितनी सुविधाएं हैं, आज किती सुविधा आहेत, तो भी चर्च में आना नहीं होता। तरी चर्चमध्ये येणं होत नाही। आप अपने मोबाइल से आप गाड़ी बुक कर सकते हैं, मोबाईल मधून तुम्ही गाडी बुक करू शकता, आपको यहाँ पे छोड़ सकती है, तुम्हाला ती गाडी इथे सोडू शकते, आपके घर पे ले जा सकती है। परत घरी घेऊन जाऊ शकते। आज कितनी सुविधाएं हैं हमारे आज पास, किती सुविधा आहेत आपल्याकडे, लेकिन अपना प्रॉब्लम क्या है? आपल्या समस्या काय? ऑनलाइन देख रहे हैं हम, ऑनलाईन पाहत बसलोय। ऑनलाइन देखेंगे साहब, ऑनलाईन पाहू, ऑनलाइन देख के क्या करेंगे? ऑनलाईन बघून काय करणार आहे? हमें संगति के लिए बुलाया गया, आम्हाला सहभागितेसाठी बोलवलंय ना, एक दूसरे को हम कैसे हैं ये कह सके। आम्ही एकमेकाला तुम्ही कसे आहात असं म्हणू शकू। हमें इकट्ठा होना है आम्हाला एकत्र यायचंय, सहभागिता करने के लिए। सहभागिता एक करण्यासाठी। रिश्ता है, एक नाते संबंध आहे। चर्च में एक रिश्ता बनता है, मंडळीमध्ये एक नातं बनतं, एक रिश्ता होता है। एक नातं होतं, ये रिश्ता यूट्यूब देख के बनेगा क्या? आणि हे नातं युट्यूब बघून होणार आहे का? इसलिए आप आए, आणि म्हणून तुम्ही या, पूछें एक दूसरे को, एकमेकाला विचारा। ये ना कहें मेरे पास टाइम नहीं है। असं नका म्हणून माझ्याकडे वेळ नाहीये। एक दिन उसका दूल्हा उसके दुल्हन को ले जाएगा, एक दिवशी तिचा वर येऊन तिची वधू घेऊन जाईल, और आप यूट्यूब देखते रह जाएंगे। आणि तुम्ही युट्यूब बघत राहाल, यहाँ पे सतीश दादा भी नहीं होंगे, आणि इथं सतीश दादा पण नसतील, इधर ये चिन्ह का टीम भी नहीं होगा आणि हा टीम पण नसेल, जो आपको दिखा सके। इतनी मेहनत करने के बाद वो ये यूट्यूब दिखा रहे हैं। आणि एवढी मेहनत घेऊन ते हे युट्यूब वर तुम्हाला दाखवतायत। दूल्हा उसकी दुल्हन को लेकर चले जाएगा तो हमारे कैमरा जो रहेगा यूज कर लेना। आणि जे वधूला घेऊन गेल्यानंतर इथं आमचे कॅमेरे राहतील, त्याचा तुम्ही उपयोग करा। मेरी प्रार्थना है माझी हीच प्रार्थना, हम कोई यहाँ नहीं रहेगा, आम्ही कुणीच इथं राहणार हम नाही, सब प्रभु के साथ में आम्ही जाएंगे, सर्व प्रभू सोबत जाणार हम आहोत, खुदा के साथ में जाएंगे। आम्ही सर्व प्रभू सोबत जाणार। इसलिए बलिदान स्वरूप चर्च में आए। आणि म्हणून बलिदान या अनुषंगाने तुम्ही समय चर्चमध्ये या। समय समय है इसलिए ना आए, वेळ आहे म्हणून नाही, हम समय निकाल कर आए, नहीं चाहिए आपका समय प्रभु आम्ही को। फार वेळ काढून आलो नको तुमचा वेळ प्रभूला। मैं ये करके प्रभु के साथ में आया, मी असं करून प्रभूकडे आलो, नहीं चाहिए प्रभु को, नको, बस बेस्ट दे प्रभु को। देवाला तुमचं उत्तम ते द्या। ये ना कहे आज समय नहीं था मेरे पास, असं नका म्हणून माझ्याकडे वेळ नव्हता आज, हम संगति करने के लिए आए। आम्ही सहभागिता करण्यासाठी यावं। अगर चर्च को नाम रखा है, जर मंडळीला नावं ठेवलीत आज पश्चाताप करें, तर आज पश्चाताप करा, पश्चाताप करें। पश्चाताप करा। यीशु का प्यार येशूचं प्रेम वाचाबद्ध है, करारबद्ध आहे, वचनबद्धता के साथ में। वचन पद्धतीमध्ये यीशु मसीह की चर्च से प्यार करें। येशू ख्रिस्ताच्या इच्छेनुसार प्रेम करूया। यीशु का सबसे बड़ा काम क्या है मालूम है? येशूचं सगळ्यात मोठं प्रेम काम काय माहिती का? आज क्या काम कर रहे हो? आज तो काय काम करत आहे? उसके चर्च को इकट्ठा कर रहे त्याच्या मंडळीला एकत्र करत आहे। हो। यीशु बोल रहा है मेरे चर्च को बनाऊंगा, येशू म्हणतो मी माझी मंडळी रचीन, वो बना रहा है, तो बनवतोय, वो बना रहा है, बनवतोय, उसके लोगों को इकट्ठा कर म्हणजे रहा है। लोकांना एकत्र करत आहे।
हम लोग क्या कर रहे हैं? आम्ही काय करतो? लोगों को बिखेर रहे हैं। लोकांना विखुरतो, यीशु इकट्ठा कर रहा है, येशू एकत्र करतो, हम विभाजन कर रहे हैं। आम्ही विभाजन करतोय। विभाजन नहीं करना। विभाजन करू नका। आपको पसंद नहीं है, तुम्हाला नाही आवडत, चुपचाप निकल जाना। गपचूप निघा, शोर करके मत निकलना, आवाज करून नका निघू, चुपचाप निकल जाना। गपचूप निघून जा। लोग पूछेंगे आपको, लोक विचारतील तुम्हाला, तो इतना बड़ा चढ़ा के मत बोलना। तर फार वाढून चढून सांगू नका, आपकी गलती भी बताना, तुमची चूक देखील सांगा, लेकिन हम उसकी गलती बताएंगे। पण आम्ही त्याची चूक सांगू, पास्टर जी की गलती बताएंगे, पाळकाची चूक सांगू, तो अपनी गलती क्या वो नहीं बताएंगे, आपली चूक काय ते आम्ही कधी सांगणार नाही, वो नहीं बताएंगे। ते नाही सांगणार। चर्च मंडळी हाथ जोड़ के विनंती करता हात हूं, जोडून विनंती करतो, आपको जाना है तुम्हाला जायचं, चुपचाप निकल जाए। गपचूप निघून जा। आपको रहना है मला राहायचं संगति बना के रखे, तर सहभागितेमध्ये राहा, प्रेम बना के रखे, प्रेमामध्ये राहा, एक दूसरे के साथ में जुड़े रहे, एकमेकांसोबत जुळून राहा, एक दूसरे का हाथ दें, एकमेकाला हात द्या। क्योंकि लोकल चर्च है कारण जे स्थानिक चर्च आहे, जो हम एक दूसरे को मदद करते हैं, जे आम्ही एकमेकाला मदत करतो, एक दूसरे को उठाते हैं। एकमेकाला उंच करतो। अगर आप दुखी हैं, जर तुम्ही दुःखी पूरा आहात चर्च दुखी होगा। तर अख्खं चर्च दुःखी होईल। आप परेशान हैं, तुम्ही समस्येमध्ये पूरा आहात, चर्च परेशान होगा। अख्खं चर्च तो त्रास सहन आप करेल। खुश हैं, तुम्ही आनंदी आहात, पूरा चर्च खुश होगा, पूर्ण चर्च खुश क्योंकि होईल। मैं शरीर हूं। कारण मी शरीर आहे, अगर मेरी उंगली दुखती है, जर माझं बोट दुखतं पूरा शरीर दुखता तर है। अख्खं शरीर दुखतं। अगर मैं खुश हूं, जर मी आनंदी पूरा आहे, शरीर खुश है। अख्खं शरीर आनंदी आहे। सुनिए, ऐका, मैं क्या कहना मी चाहता काय हूं। म्हणतो, पूरा चर्च आपके साथ खड़ा है, पूर्ण मंडळी तुमच्या सोबत उभी आहे, आपके सुख में, तुमच्या सुखात, आपके दुख में, तुमच्या दुखात पूरा चर्च, हम सब चर्च हम खड़े हैं। पूर्ण मंडळी आपल्या सोबत उभी हम आहे। एक दूसरे को हाथ देंगे आम्ही एकमेकाला हात देणार आहोत और हम गिरने नहीं देंगे एक आणि दूसरे को। पडून नाही देणार कुणाला, किसको गिरने नहीं देंगे? कुणालाच नाही पडून देणार। आप क्या योगदान कर रहे हैं चर्च में आज? तुम्ही या मंडळीमध्ये येऊन काय योगदान करत आहात? आप सिर्फ बैठ कर चले जा रहे हैं फक्त येऊन बसून निघून जातात या कुछ काम कर रहे हैं? का काही काम करता? अगर मेरा ये हाथ काम ना करे, जर माझा हा हात काम नाही केला, इसका मतलब क्या है मालूम? याचा अर्थ काय? ये सूख गया, हा सुकलाय, ये लकवा मार गया। त्याला लखवा मारलाय। अगर मेरा हाथ हल रहा है, आणि जर माझा हात हा इसका हलतोय, मतलब जीवन है। याचा अर्थ जीवन आहे। अगर आप कुछ नहीं कर रहे हैं जर तुम्ही काय करत ना तो बहुत जल्दी लकवा मार देंगे तर हमारा। लवकरच लखवा मारेल। कुछ ना कुछ करें, म्हणून काहीतरी करा, कुछ ना कुछ करें। काहीतरी करा। जब करेंगे जेव्हा कराल तो जिंदा है, तेव्हा असं समजा की जिवंत आहात, हाथ अच्छे हैं, हात चांगले आहेत, बोट अच्छे हैं, बोट चांगली आहेत, नहीं तो रात को सोया नाहीतर रात्री झोपलो सुबह उठने को नहीं हो रहा है। सकाळी उठायलाच नाही होते। काय झालं? काय झालं? शरीर काम करना बंद केला असेल। शरीराने काम करणंच बंद केलं। कभी कभी चर्च आत्मिक जीवन में भी ऐसे होता है, कधी कधी आत्मिक जीवन पण असंच होतं, शरीर काम करना बंद कर देता शरीर काम करणं बंद होतं। है। कलसिया जीवन है, मंडळी जीवन आहे, जीवन दे रहा है, जीवन देते, हमें जीवन देना है। आम्हाला जीवन द्यायचंय। कुछ ना कुछ करें, काही ना काही करा, कुछ ना कुछ करें, काही ना काही करा चर्च में कुछ ना कुछ योगदान दें, आणि चर्च मध्ये काही ना काही योगदान द्या। एक चर्च के साथ में जुड़ जाएं। एका मंडळी सोबत जुडा। जब बच्चा पैदा होता है, जेव्हा मूल जन्माला येतं, सुनिए, ऐका, जब बच्चा पैदा होता है एखादं मूल जन्माला येतं, उसको एक घराना मिलता है। त्याला एक घराणं मिळतं। मैं राठौर परिवार में पैदा हुआ, मुझे घराना मिला। मी राठोड कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि मला ते घराणं मैं मिळालं। पंडित साहब के घर में पैदा हुआ, मुझे पंडित घराना मिला। आणि मला पंडित दादांच्या घरी जन्माला आलो, पंडित घराणं मैं मिळालं। 7 दिवे के घर में पैदा हुआ, इसलिए मुझे 7 दिवे घराना आणि मिला। 7 दिवे घरामध्ये जन्माला आलो म्हणून 7 दिवे घराणं मिळालं। मैं दासी फैमिली में पैदा हुआ, इसलिए मुझे दासी घराना मिला। दासी फॅमिलीमध्ये जन्माला आलो, मला दासी घराणं मिळालं। पाटिल को तो बात ही मत पूछो, पाटिल के घराने में पैदा हुआ, इसलिए मैं पाटिल बन गया, आणि पाटीलच्या घराण्यामध्ये आलो आणि पाटील झालो, पाटिल हो गया। पाटील झालो। फिर पाटिल कैसे चलेगा? आता पाटील कसं चालणार कौन आहे? से घराने का है? कोणत्या घराण्याचे आहे? पाटिल। कौन से घराने के साहब आप? कोणत्या घराण्याचे? पाटिल। आत्मिक जीवन में जब हम नया जन्म लेते हैं, आत्मिक जीवनामध्ये जेव्हा नवीन जन्म घेतो, सबसे पहले प्रभु क्या देता है मालूम? सगळ्यात पहिलं प्रभू काय देतो एक माहिती? घराना देता है, एक घराणं देतो, एक घर देता है, एक घर देतो, उस परिवार का हिस्सा बनाता त्या है। परिवाराचा, त्या कुटुंबाचा हिस्सा मैं बनवतो। छाती ठोक के बोल सकता आणि हूँ, मी छाती ठोकून म्हणू शकतो, मेरा घराना कौन सा है? माझं घराणं कोणतं आहे? BFC। BFC। मेरा पास्टर कौन है? माझं पास्टर कोण आहे? मेरे पिता कौन है? माझे पिता कोण आहे? पास्टर सुधीर साहब। पास्टर सुधीर साबळे। आजकल क्या है मालूम? बच्चे लोग बाप का नाम भी छुपाते हैं। आजकाल बापाचं नाव सुद्धा लपून ठेवतात लेकरं। इंडिपेंडेंट। म्हणजे बापच माहिती नाही की कुठून पैदा झालाय बापाला। बाप सॉरी, मैं मुझे क्षमा करना, मैं क्या बोल रहा हूँ, हाथ जोड़ के क्षमा करना मेरे को। लेकिन दर्द होता है जब ये बातें लोग नहीं समझते। पण जेव्हा गोष्ट समजत नाही लोकांना, तेव्हा आम्हाला वेदना होतात।
हम रोड पे पैदा नहीं हुए, आम्ही रस्त्यावरती जन्माला नाही आलेलो, हमको किसी ने कचर कुंडी में नहीं छोड़ा आम्हाला कुणी कचरा पेटीत नाही टाकलेलं कि किसका भी नाम हमें मिल जाए। की कुणाचंही नाव आम्हाला मिळेल। यीशु ने उसका नाम दिया है, येशूने त्याचं नाव दिलंय, एक चर्च में लगाया है, एका मंडळीत एक लावलंय, घराना दिया है परमेश्वर ने, एक घराणं और दिलंय। आपको मालूम होना चाहिए कि आप और मैं कौन से घराने में पैदा आणि हुए। तुम्हाला माहित असायला हवं की तुम्ही आणि मी कोणत्या घराण्यामध्ये जन्म पावलेला ये आहोत। इंडिपेंडेंट का चक्कर छोड़ दें, आणि हे स्वतंत्रतेचं चक्कर सोडून द्या। इंडिपेंडेंट एक छत के नीचे काम करें। एका छताखाली काम करा। आपको जाना है, तुम्हाला जायचंय आप जाइए, जा, लेकिन उस छत्र के नीचे काम कीजिए, पण त्या छताखाली काम करा वहां पे अभिषेक है। आणि तिथंच अभिषेक आहे। आइए कुछ योगदान दें खुद या परमेश्वराच्या कामामध्ये आपण योगदान आइए देऊ। आइए खड़े हो जाएं। आप- हाँ मेरे पिता, हम तुझसे प्यार करने वाले बने, ऐसा होने दे। हा प्रभू, आम्ही तुझ्यावरती प्रेम करणारं व्हावं। तूने कलीसिया के लिए अपनी जान दे दी, तू या मंडळीसाठी आपला प्राण दिला। प्रभु हम क्या दें, प्रभू आम्ही काय देऊ? हमारे पास देने के लिए कुछ नहीं है, आमच्याकडे तुला देण्यासाठी काही नाहीये। जो है जे आहे हम तुझे देते हैं ते प्रभु। आम्ही तुला देतो। अपना समय, आमचा वेळ, अपने खुद को आम्हाला स्वतः हम तुझे देते हैं। आम्ही तुला देऊन टाक। हमारा योगदान तेरे चर्च के लिए होगा, आमचं योगदान तुझ्या मंडळीसाठी अब मेरे असणार। मूड पर नहीं होगा, आता माझ्या मूडवर मेरी नसतं, भावनाओं पर नहीं होगा। माझ्या भावनांवर मैं नाही। कलीसिया के साथ में एक वाचाबद्धता के साथ में बन चुका हूँ, मी या मंडळीसोबत एक करारबद्धरित्या बांधला गेलेलो आहे और मुझे मालूम है कि मुझे क्या करना आणि है। मला माहित आहे की मला काय करायचं। तेरे चर्च से मुझे कोई अलग नहीं कर पाएगा। तुझ्या मंडळीपासून मला कोणी विभक्त करू जो शकतो अलग करने वाली चीजें हैं, आणि जे विभक्त करणाऱ्या मैं उसको गोष्टी अलग करूंगा मी प्रभु। ते अलग वेगळे भले वो करेन। मेरे कितने प्रिय हो, मग ते माझ्या किती प्रिय असू दे, मैं तेरे चर्च के साथ में वचनबद्ध मी हूँ, तुझ्या मंडळीसोबत करारबद्ध आहे और आखिर तक, आणि शेवटपर्यंत, मरने तक, तू मरेपर्यंत, आने तक तू येईपर्यंत मैं वचनबद्धता में रहूं, ऐसे अनुग्रह देना। मी वचनबद्धतेमध्ये राहून शैतान की हर एक योजना है, तोड़ता हूं यीशु के नाम से, शैतानाचे प्रत्येक जळतेपणा मी तोडतोय, जो उसके घराने से अलग करता है, जे त्याच्या घराण्यापासून आम्हाला वेगळं करतात, विचारों से अलग लेकर जाता है, विचारांपासून वेगळं नेतात, उसको मैं तोड़ता हूँ। त्याला मी तोडत आहे। यीशु के नाम से तेरी कलीसिया को सील करते हैं। येशूच्या नावाने तुझी मंडळी आम्ही बांधतो। धन्यवाद, तेरा चर्च स्थिर है। धन्यवाद, तुझी मंडळी स्थिर आहे। धन्यवाद, तू चर्च को बना रहा है, धन्यवाद, तू मंडळी और जो तू बनाता है जेव्हा तू वो बनवतो स्थिर होती है। ते स्थिर असतं। और इसलिए हमारा जीवन हम अगर कलीसिया में रखेंगे तो हम, हमारे बच्चे, हमारा परिवार ये स्थिर बनेगा आणि प्रभु। म्हणून जेव्हा आम्ही स्थिर राहू ते आमचे लेकरं, आमचं सगळ्या गोष्टी स्थिर राहतील। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु के नाम से, येशूच्या नावामध्ये आमीन। आमेन।